जर तुम्ही दोन प्रेम करणाऱ्यांना जर तुम्ही बळजबरीनं जर वेगळं करताय तर ते खरंच लय मोठं पाप आहे. मला तिचा फोन आला की जर तुम्हाला मी खरंच हवे असेल तर तुम्ही 6 महिन्यात या, जे काय आहे ते तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करून आणि घरच्यांशी बोला. त्याच वेळेस मी फर्स्ट टाईम म्हणजे तिच्या विचाराच्या किंवा तिच्या स्वभावाच्या प्रेमामध्ये पडलो आणि मी पूर्णपणे प्रोफाईल व्हेरीफाय केलं. ती म्हटली की मी तुम्हाला दादा म्हटलं तरी चालेल का? मग दादा म्हटल्यानंतर चालेल का म्हटलं. मग माझ्याकडे आता तो वेळ होता की माझ्या मनातल्या गोष्टी मला तर व्यक्त करायच्या होत्या. आणि तिच्या भावाला मला माहीत नव्हतं की तिचं जे इन्स्टा आय डी आहे ती तिच्या भावाच्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे. अच्छा. मग तिच्या भावाला ती गोष्ट समजली. तिच्या भावाला ती गोष्ट समजल्यानंतर मग मी तिच्या भावाशी काय गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो की जे काय आहे ते मिसअंडरस्टँडिंग आहे. मी आत्ताही घरी येऊन तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो. पण शेवटी कसं आहे की गावाकडे म्हणतात का ना, मुलगी म्हणजे काचेच्या भांड्यासारखी असते की मुलीची इज्जत. जर मी गावाकडे गेलो असतो, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असत्या तर ते 4 भावकीतल्या लोकांनी पाहिलं असतं. ती जेवढी तिच्या चुलत भावाला चांगलं समजत होते, तसं मी त्या माणसाला जेव्हा ऑब्झर्व केलं तेवढा तो माणूस नाही चांगला निघाला. तो खूप घातकी माणूस निघाला. बापरे. आणि त्याने खूप मोठा म्हणजे तिचाही खूप मोठा घात केला आहे आणि माझाही खूप मोठा घात केला आहे. काय गोष्टी इमोशनली केल्या की मी रेल्वेच्या रोलाखाली जाऊन जीव दे, तुला आम्ही एवढं लहानाचं मोठं केलं, तू कशी काय आमच्या घरच्यांना म्हणजे आम्हाला विसरली, तू 2 दिवसाच्या प्रेमाखातीर तू एवढ्या कशा काय गोष्टी पुढं कंटिन्यू केल्या आहेत. ते आमच्या दोघांचाही एक खोटा भ्रम होता की हे 100% दोन्हीही. मला माहीत होतं की माझ्या घरचे तर कधीच रिजेक्ट करणार नाहीत तिला, आणि तिलाही असं वाटलं की एवढी घरची माणसं चांगली असतील किंवा एवढा पोरगा कर्तबगार असेल तर घरचे का ना करतील. आजही सांगतो की मला तिच्या वडिलांनी एकही अपशब्द वापरला नाही किंवा तिच्या भावाने अजूनपर्यंत म्हणजे एकही चुकीचा शब्द वापरला नाही. मुलं काय करतात, पळून जातात. हां, मग तुमच्या डोक्यात नाही का आलं की बाबा चला पळून जावं? मला पैशाचा लॉस मला माहित होतं की मी रिकवर करू शकतो. पण नात्यामध्ये जो झालेला जो लॉस आहे ना, तो माझ्याकडून तरी लवकर रिकवर होणं आताही शक्य नाही. म्हणजे एकीकडे प्रेम होतं, दुसरीकडे माझी फॅमिली होती, तिसरीकडे माझा बिझनेस होता, चौथीकडे माझा स्टार्टअप होता. म्हणजे ह्या एवढं गुंतलेलं होतं, मला ह्यातून बाहेर पडणं खूप अवघड होतं. ज्या पोरीचा बाप ठामपणे डिसिजन घेऊ शकत नाही, त्यावेळेस त्या पोरीचे मालक 17 जण बांधलेले असतात. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. आणि मी पाहतोय भरपूर असे लोक आहेत की ते कंटिन्युअसली आपले व्हिडिओज पाहत असतात, पण त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज, हा आपल्या सामान्य लोकांचा चॅनल आहे, हा तुमच्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे, हा आपला चॅनल आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपल्या आजच्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार सर. नमस्ते सर. तू तर माझ्या एवढंच आहेस. काय एज आहे तुझं? मी 24 वर्षाचा आहे. अरे मग तर खूप लहान आहे माझ्यापेक्षा. अच्छा, काय नाव तुझं? प्रथमेश जाधव. प्रथमेश जाधव. अच्छा. आणि कुठलं गाव? मी प्रॉपर सातारचा आहे, म्हणजे सातारा माझा डिस्ट्रिक्ट आहे, पण मसवडचा येतो. अच्छा, मसवड साईडचा. हां, मसवड साईडचा. ओके, बरं. आणि काय करतोस मग सध्या? सर माझे बिझनेस आहेत. एक रोबोटिक कंपनी आहे, वेंडिंग मशीन बनवतो मी, आणि दुसऱ्यात IT कंपनी मी स्टार्ट केली. एक फार्मरसाठी एक आपण सस्टेनेबल प्लॅटफॉर्म बनवला आहे, म्हणजे फार्मरसाठी एक ॲमेझॉनसारखा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. अरे वा, बरं. अच्छा, मग ह्या कमी वयात चांगली प्रगती केली असते. हां सर. हो, पण मग आज या पॉडकास्टवरती यायचं काय रिझन आहे? सर या पॉडकास्टवरती येण्याचं रिझन म्हणजे ॲक्च्युली आत्ता ज्या मी सिच्युएशनमध्ये आहे आणि त्या मला सिच्युएशनमधून बाहेर पडणं खूप मुश्किल आहे. पण मला कुठं तर व्यक्त व्हायचं होतं. जे माझ्यासोबत गोष्टी घडल्या, मला असं रिअलाईज झालं की असं अजून कोणासोबत पण म्हणजे गोष्टी घडल्या असतील किंवा इन फ्युचर घडणार आहेत. तर मी एवढा वयाच्या 19व्या वर्षी बिझनेसमध्ये आलो. 19व्या वर्षी बिझनेसमध्ये आल्यानंतर पहिल्याच वेळेस ना माझा 16 लाख रुपयाचा तोटा झाला. UAचा पार्टनर होता. म्हणजे माझ्यासाठी पैशी ही गोष्ट, त्यातून मूव ऑन झालो. ते ॲज अ बिझनेसमध्ये पैशाचा लॉस रिकवर करता येऊ शकतो, पण इमोशनचा जो लॉस आहे तो रिकवर लवकर करता येत नाही. आणि ह्यातून मी खूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण मला तर असं सहजासहजी तर बाहेर पडता येते नाही. खूप लोक म्हणतात की मूव ऑन हो, पुढं जा, किंवा त्या गोष्टीमध्ये गुंतू नको. सगळे जे लोक आहेत ते माझ्याच भल्यासाठी सांगत आहेत, पण मला माहीत आहे की त्यातून मूव ऑन होणं किती अवघड आहे. कारण की मी तर खूप मनापासून प्रयत्न करतो आहे. मला पण लाईफची जर्नी खूप मोठी आहे. आत्ता मी फक्त 1 भाग जगलो आहे, अजून माझ्यासाठी 3 भाग बाकी आहेत.
बरोबर. पण मला त्रास होतो की मी ह्या जेनझी कल्चरमध्ये किंवा ह्या म्हणजे ह्या कलियुगात सुद्धा मी इमोशनल आहे. आणि आत्ता माझं सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की माणसांनी इमोशनल राहण्यापेक्षा प्रॅक्टिकल राहण्यावरती जास्त भर द्यावा. जो माणूस जेवढा इमोशनल तेवढा त्याला त्रास होतो, आणि जो माणूस जेवढा प्रॅक्टिकल तेवढा त्याला गोष्टी सोडता पण येतात किंवा तेवढ्या गोष्टीचा त्रासही होत नाही. नाही, 100% मी हे तुला सांगू शकतो की तुमच्या वयात सध्या आता आता 24 वय आहे. येस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या 30च्या वयात याल त्यावेळेस तुम्हाला ऑलमोस्ट तुम्ही एवढं जगलेलं असता की तुम्ही 60 वर्षाच्या माणसासारखं करता. म्हणजे एवढं मॅच्युअर होता. म्हणजे कारण हे अनुभव तुम्हाला अजून खूप अनुभव येणार आहेत. सो चला ठीक आहे, आपण थोडंसं गोष्टीला सुरुवात करूया. तर सुरुवात कशी झाली मला सांग. दादा, मी ज्यावेळेस 19 इयर्सचा असताना बिझनेसमध्ये आलो. बिझनेसमध्ये आल्यानंतर मला एक US चा पार्टनर होता. US चा पार्टनर भेटला. नंतर आम्ही दोघांनी एक बिझनेस रन करायचं ठरवलं. पण तोही US मधून नुकताच इथं इंडियामध्ये शिफ्ट झाला होता. आणि एक वेंडिंग मशीनची जे कन्सेप्ट होती ती त्यांनी माझ्या डोक्यामध्ये घातली की स्मार्ट मिल्क वेंडिंग मशीन. आणि मला ती कन्सेप्ट आवडली. पण इंडियामध्ये हे वेंडिंग मशीन म्हणजे चालू शकेल न चालू शकेल ही त्यालाही श्युअरिटी नव्हती. पण त्यालाही कोणतर असा होतकुरू पोरगा हवा होता किंवा ॲज एक पायलट रन करायचा होता. आणि तर एक एक्सपेरिमेंट करायचा होता की इंडियामध्ये वेंडिंग मशीनचा बिझनेस चालू शकतो का. त्यावेळेस मग त्यांनी ज्या काय गोष्टी होत्या ते मला त्यांनी सांगितलं की वेंडिंग मशीनचं मार्केट, वेंडिंग मशीन थ्रू कसा बिझनेस भेटेल येते. पण त्यांनी जो विचार केला किंवा ज्या गोष्टी ठरवलेल्या त्याच्या सगळ्या अपोजिट झाल्या. कारण की वेंडिंग मशीन इंडियामध्ये म्हणजे चालेल न चालेल फक्त तो माझ्यावरती त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला की तू पैसे लाव, जे काय टेक्निकल गोष्टी आहेत ते टेक्निकल गोष्टीचा मी सपोर्ट करतो. तिथं आमची एक छान मैत्री झाली. नंतर आम्ही दोघांनी एक बिझनेस रन केला. त्या बिझनेसमध्ये आम्ही वेंडिंग मशीन इन्स्टॉल केलं. वेंडिंग मशीन इन्स्टॉल केल्यानंतर म्हणावा असा इनपुट भेटला नाही. आणि फायनली त्यांनी मग त्या बिझनेसमधून एक्झिट झाला. आणि वय कमी असल्यामुळं अनुभवही कमी होता. आणि कमी अनुभवामुळे खूप सारे लॉसेस झाले किंवा मग तिथून त्या जो पार्टनर होता त्यांनी माझ्यासोबत काय गोष्टी फ्रॉड केल्या त्यातून मी बाहेर पडलो. आणि नंतर मग मी छोट्या छोट्या गोष्टी ॲनालिसिस करायला लागलो की वेंडिंग मशीनबद्दल थोडीशी माहिती घेतली. तर वेंडिंग मशीनचा बिझनेस का चालू शकत नाही किंवा का चालेल. मग स्टडी केल्यानंतर मला असं समजलं की एक तर लोक कोविडमुळे खूप हेल्थ कॉन्शियस झाले. आणि हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे लोकांना हायजीन आणि जे पण काय आपण फार्मर कडून हे घेतोय एक त्याच्याशिवाय नॅचरल सोर्स. ओके, नॅचरल सोर्स किंवा ना त्यांना ऑर्गॅनिक पाहिजे किंवा जे पण काय घेतात त्याचे रिपोर्ट्स पाहिजेत. आता सपोज मिल्क, आता दूध कसं होतं की दूध 2 प्रकारे येतं. एक तर लोकल फार्मरकडून दूध येतं आणि दुसरं दूध येतं म्हणजे आपण ब्रँडचं दूध घेतो, चितळे, गोकुळ, अमूल. बरोबर. त्यामध्ये काय होतं की लोकल फार्मर काय करतो की तो अडल्ट्रेशन करतो, म्हणजे दुधात पाणी टाक आणि तो दे. आणि जे आपण एनी अदर ब्रँडचं दूध घेतो त्यामध्ये एक प्रोसेस राहते. म्हणजे गावाकडं दूध शेतकरी काढलं जातं, गावामध्ये एक मिल्क कलेक्शन सेंटर असतं. तिथं ज्यावेळेस बल्क क्वांटिटीमध्ये दूध कलेक्ट केलं जातं तिथं प्लांटचा मग टँकर येतो 2 दिवसांनी. 2 दिवसांनी टँकर आल्यानंतर ते परत प्रोसेसिंग प्लांटला जातं. प्लांटला तिथं पूर्णपणे प्रोसेसिंग होतं. परत पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये ज्याच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे त्याच्याकडे मग तो 5,000 क्वांटिटी 10,000 क्वांटिटी जशी त्याची रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंटनुसार घेतो. मग डिस्ट्रीब्युटरशिपवाला काय करतो, होलसेलवाल्याला देतो. म्हणजे जो 10,000 लिटरवाला घेतो तो 50 पैशामध्ये खेळतो. सपोज 10,000 लिटरच्या पाठीमागं 50 पैसे जरी भेटले तर त्याला 5,000 रुपये झाले. महिन्याचा 1.5 लाख रुपये बिझनेस झाला. बरोबर. रिटेलर होलसेलवाला काय करतो की तो 500 लिटर घेतो. 500 लिटरच्या पाठीमागे त्याला 1 रुपया भेटू द्या. तो काय करतो, तो 500 लिटर घेऊन रिटेलरवाल्याला टाकतो. मग किराणा स्टोअर असो किंवा एनी अदर सोर्स असो, तो 1 रुपयावरती खेळतो. आणि रिटेलरवाला काय करतो की कन्झ्युमरला मग त्याचं मार्जिन ॲड करून, सपोज किराणा स्टोअर आहे त्याला माहिती आहे की माझ्याकडे 25-30 लिटर दूध आहे, ते 25-30 लिटरच्या पाठीमागं 2 रुपये ठेवतो मार्जिन आणि तो सेल करतो. पण ही जे पूर्ण जे चेन आहे त्या ह्या पूर्ण चेन कमीत कमी 6 ते 7 दिवसामध्ये कंप्लीट होती. पण तसं जर पाहिलं तर दुधाची जी सेल्फ लाईफ आहे ते ऑलमोस्ट 48 आवर, म्हणजे 2 दिवसाच्या वरती दूध टिकू शकत नाही. म्हणजे जे दूध 2 दिवस टिकणार होतं ते दूध 7 दिवसावरती जाते. म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्या दुधामध्ये 100% प्रिझर्वेटिव्ह गोष्टी आहेत, 100% केमिकल्स आहे.
मग ही गोष्ट स्टडी केल्यानंतर मला समजलं की दुधाचं खूप मोठं मार्केट आहे आणि दूध ही अशी गोष्ट आहे की ही डेली नीड आहे की म्हणजे ते लागणारीच गोष्ट आहे. बरोबर. मग मी मिल्क वेंडिंग मशीनमध्ये काय चेंजेस केले. पहिलं जे मशीन होतं फक्त ॲज अ डिस्पेन्सर होतं. तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पे करा आणि घेऊन जावा. पण लोकांना एक ट्रान्सपरन्सी नव्हते. भले मी आता फ्लॅट उघडल्यानंतर माझ्या दारात जे दूध येते ते आणि मशीनमधून दूध घेतोय ते सेमच आहे ना. मग मशीनमधून जर मला खाली जाऊन एफर्ट्स टाकून जर दूध आणायचं असेल तर मला काय तर त्याची शुअरिटी पाहिजे की बाबा मी जे दूध घेतोय मशीनमधून ते मला प्युअर भेटलं. मग त्या मशीनमध्ये आम्ही अनालायझर सिस्टम बसवली. म्हणजे जो पण कोण कस्टमर येईल तो पहिल्यांदा ते दुधाचे पॅरामीटर चेक करेल, रिपोर्ट चेक करेल आणि त्याला त्याच्या रिक्वायरमेंटनुसार तो घेऊन जाईल. ती गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर परत त्या मशीनमध्ये आम्ही A2 मिल्क, बफेलो मिल्क, नॉर्मल काव मिल्क, बटर मिल्क, पनीर, श्रीखंड, आम्रखंड म्हणजे एका मशीनमधून मल्टी प्रॉडक्ट आम्ही ना हे मल्टी प्रॉडक्टची मशीन बनवली. पण दूध तर मिक्स असतं ना, दूध डेअरीमध्ये आलेलं दूध तर सर मिक्स असतं ना. येस, आम्ही काय केलं की सिंगल फार्मर सिंगल वेंडिंग झोन ही कन्सेप्ट आणली. म्हणजे एकाच फार्ममधून दूध येईल आणि एका सोसायटीमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. कारण की आम्ही एक फार्मर आणि जे सिटीजन आहेत त्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवला की बाबा फार्मरला सिटीजनशी जर ना कनेक्ट करायचं असेल तर एक वेंडिंग मशीन हा सोर्स आहे आणि तो फार्मर काय करेल की ते पूर्ण जे आता काय होतं की फार्मर 50 फ्लॅटमध्ये म्हणजे 50 सोसायटीमध्ये फिरून दूध टाकतो. तो 50 फ्लॅटमध्ये फिरून दूध टाकू नको. एका सोसायटीतले जे सिटीजन आहेत त्यांचा विश्वास जिंक आणि विश्वास संपादन करून मग तू तिथून बिझनेस करू शकतो. म्हणून आम्ही फार्मरसाठी वेंडिंग मशीन बनवलं आणि ते खूप छान असं म्हणजे त्यातून रिस्पॉन्स भेटायला लागला. माझं 4 वर्ष R&Dत गेलं. बरं, मग तुम्ही आता हे सगळं R&D वगैरे झालं, हां. पण मग त्यांनी तुमच्यासोबत फ्रॉड कसा केला? तुम्ही फक्त फायनान्स लावला होता का तो प्लॅन तुमचा फेल झाला? प्लॅन फेल झाला. म्हणजे काय झालं की त्यांनी एक सांगितलं की मी त्यांना मी गावाकडून येतो. मग मी त्यांना सांगितलं की हा मार्केटिंगच्या ज्या स्ट्रॅटजी असतील ते तुम्हाला यूज कराव्या लागतील. तिकडल्या लोकांमध्ये आणि इकडल्या लोकांमध्ये कम्पॅरिझन केल्यानंतर मला असं समजलं की इकडल्या ज्या लोकांकडे आहेत ते कॅल्क्युलेशन कोणत्या म्हणजे ते डेअरी फार्मिंगच्या बिझनेसला बिझनेसमॅननी कधी पाहिलंच नाही. त्यांच्यासाठी मी एक असा प्लॅटफॉर्म बनवेन की त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण फार्म मॉनिटरिंग राहील. म्हणजे गोट्यातले प्रत्येक जनावराचा प्रॉफिट लॉस किंवा गव्हर्नमेंटच्या येणाऱ्या सबसिडीज किंवा प्रत्येक जनावराचं नोटिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी जर एक सिस्टम जर बनवली तर ना फार्मरला त्यातून चांगला फायदा होऊ शकतो. किंवा त्याच्यासाठी आम्ही मार्केट प्लेस त्या ॲपमध्ये ओपन करून दिलं. नोटिफिकेशन प्रत्येक ॲनिमलची ओपन करून दिली. परत ज्या काय ॲनिमलचे जे रिमाइंडर आहेत लाईफ सायकलचे ते रिमाइंडर्स बनवून दिले. आणि मग मला त्या ॲपचं प्रमोशन करायचं होतं. म्हणजे जे मी कॅटल केअर प्लस जे ॲप बनवलं त्या ॲपचं मला प्रमोशन करायचं होतं. मग त्या प्रमोशनच्या ॲक्टिव्हिटीसाठी मी एक स्टडी केला की जर मी सोशल मीडियावरती जर मार्केटिंग केली किंवा कोणी इन्फ्लुएन्सर ठेवले तरी लोकांना आता एक झालं की स्क्रोल करतील आणि निघून जातील. पण तेच जर आता गावाकडची पण कित्येक लोक आता सोशल मीडिया यूज करायला लागलेत किंवा गावाकडचे पण कित्येक तरुण म्हणजे शेती रिलेटेड किंवा बाकीच्या गोष्टी रिलेटेड म्हणजे हे करायला लागलेत, रील शूट करायला लागलेत. ॲपचं मला प्रमोशन करायचं होतं आणि ॲपच्या प्रमोशनसाठी मी एक इन्फ्लुएन्सर शोधत होतो. आणि त्यावेळेस एका मुलीची मला रील्स आली आणि त्या रील्समध्ये मी तिचं प्रोफाईल व्हेरीफाय केलं. प्रोफाईल व्हेरीफाय केल्यानंतर त्या रीलमध्ये फक्त समाजातील वास्तविक सत्य किंवा ज्या काय आत्ता चालू घडामोडी चालल्या आहेत किंवा तिच्या विचाराची श्रीमंती मला त्या रील्समध्ये आवडली. आणि त्यावेळेस मी ठरवलं की आणि त्याच वेळेस मी फर्स्ट टाईम म्हणजे तिच्या विचाराच्या किंवा तिच्या स्वभावाच्या प्रेमामध्ये पडलो. आणि मी परत तिचं पूर्णपणे प्रोफाईल व्हेरीफाय केलं. प्रोफाईल व्हेरीफाय केल्यानंतर मी माझ्या घरच्यांशी ह्या गोष्टीशी माझ्या पप्पांशी डिस्कशन केलं की अशा अशी एक मुलगी आहे आणि आपल्याला ॲपचं प्रमोशन करायचं आहे तर त्या मुलीला आपण ह्यामध्ये म्हणजे तिला इन्व्हॉल्व करतोय तर तुम्हाला कशी वाटते. तर माझ्या पप्पांनीही तिच्या रील्स पाहिल्या आणि रील्स पाहिल्यानंतर पप्पांच्या तोंडून नकळत असे शब्द निघाले की माझ्या पोटाला तुम्ही उगाच असं दोघं पोर आहेत, माझ्या पोटाला अशी एक तरी पोरगी असती तर मी तिला कुठं ठेवू आणि कुठं नाही असं झालं असतं. म्हणजे पप्पांच्या पण नजरेत म्हणजे हे तिच्याबद्दल म्हणजे तिच्याबद्दल एक आदर म्हणजे एक रिस्पेक्ट तयार झाला. मग ते झाल्यानंतर मग पप्पासनी पण मी हसत म्हणलं की पोरगी नसली तर काय झालं, मी तुम्हाला सून करून आणू का. पण पप्पांनी पण काही गोष्ट सिरियस घेतली नाही, नकळत हसले घालत आणि विषय सोडून दिला. आणि परत मी तिचे एक आठवडा कंटिन्यू रील्स पाहायचो हे ते.
पण प्रत्येक रील्सला छान कमेंट यायच्या, छान व्ह्यूज यायच्या आणि मग मी डायरेक्टली DM ही डायरेक्टली मेसेजही करू शकत होतो. पण एक नात्यामध्ये एक रिस्पेक्ट होता. मला असं वाटलं की इन फ्युचर जर मी तिला विचारलं तर तिच्या मनात एक गैरसमज नको की तुम्ही प्रमोशनच्या नावाखाली डायरेक्टली मेसेज केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कंटिन्यू करायच्या होत्या. मग त्यावेळेस मी एका व्हिडिओला तिच्या थँक्यू मामा म्हणून कमेंट आलती. मग मी कमेंट बॉक्समध्ये गेलो. कमेंट बॉक्समध्ये गेल्यानंतर तिच्या मामाशी मी कॉन्टॅक्ट केला. मामाशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना मी सांगितलं की मी फार्मरसाठी ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत, एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि त्या ॲपचं मला प्रमोशन हवं आहे, तर तुमची बातचीत करू शकेल का? तर ना तिचे मामा म्हणले की हा मी बोलून घेतो तिच्याशी, फक्त जे गेमिंग बिमिंगचं कोणतं प्रमोशन होणार नाही, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तर त्यांना तसं म्हटलं की कोणत्याच गोष्टीचं गेमिंग बिमिंगचं नाही, फक्त फार्मर रिलेटेडच ॲप आहे आणि तिचे जे फॉलोअर्स आहेत ते सगळे म्हणजे गावाकडचेच आहेत. तर ना त्यातून माझा चांगला बिझनेस भेटू शकतो किंवा ना माझ्या ॲपचं छान प्रकारे प्रमोशन होऊ शकतं, चांगल्या प्रकारे प्रमोशन होऊ शकतं. ती गोष्ट झाल्यानंतर तिच्या मामानी तिच्याशी त्या गोष्टी डिस्कस केल्या. तिलाही ती कन्सेप्ट आवडली. मला वाटतं विदिन 1 वीक तिचा मामा तिला कॉन्फरन्सला घ्यायचं, जी काय आहे ती मी माझी हे सांगायचो, बिझनेस आयडिया सांगायचो, आपल्याला असं प्रमोशन करायचं आहे, ह्या काय गोष्ट असेल, हे स्क्रिप्ट असेल, तुला हे स्क्रिप्ट बोलावं लागेल, हे ते. आणि तिला ती गोष्ट सगळी आवडली. आवडल्यानंतर परत मला तर तिला भेटायचं होतं, पण मनामध्ये एक भीती होती की यार एकतर एकीकडे मला तिच्याकडून ते बिझनेस पण म्हणजे प्रमोशन पण करून घ्यायचं होतं आणि दुसरी गोष्ट माझ्या मनातली पण गोष्ट तिला व्यक्त करायची होती. पण नंतर मी कंटिन्यू मामाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. मामाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर मी एक तिचा स्टेटस पाहिला की बारामतीला कृषी प्रदर्शन होतं आणि ती कृषी प्रदर्शनाला येणार होती. मी त्यावेळेस उज्जैनला होतो. उज्जैनवरून डायरेक्टली तिला बघण्यासाठी खास बारामतीला आलो. पण बारामतीत आल्यानंतरही मी डायरेक्टली तिला फोनही करू शकत होतो तिच्या मामाकडून कॉन्टॅक्ट नंबर, तरी पण मला म्हणजे एक रिस्पेक्ट होता ना, तर ना भीती वाटत होती की यार कसं काय डायरेक्टली भेटायचं हे. पण मग तिच्या मामाला फोन केला. तिच्या मामानी तिच्या भावाचा नंबर दिला. तिच्या भावाशी माझं कॉन्टॅक्ट झालं. त्याला मी सांगितलं की तुमच्या मामाने तुमचा नंबर दिला आहे, मला ते ॲपचं प्रमोशन करायचं आहे आणि त्यांचा काय म्हणजे मामा कुठं तर कार्यक्रमात आहेत, तर मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग तिच्या भावाशी माझं परत मामाचं कॉन्टॅक्ट तुटलं आणि तिच्या भावाशी मी कॉन्टॅक्टमध्ये. मग तिला भाऊ कॉन्फरन्सला घ्यायचा आणि तिच्याशी बोलणं करून घ्यायचा. एक वेळेस असं झालं की तीच कंटाळली, कारण की प्रत्येक वेळेस म्हणजे दुसऱ्याच्या फोनवरून बोलणं किंवा हे, तर मग तिनेच मला नंबर शेअर केला. आम्ही एकमेकाला नंबर शेअर केल्यानंतर आमचं बिझनेस रिलेटेडच डिस्कशन व्हायला लागलं कंटिन्यू. मग काही दिवस गेले आणि बोलत बोलत खूप छान मैत्री झाली. मग छान मैत्री झाल्यानंतर मी माझी जी स्ट्रगल जर्नी होती ती मग स्ट्रगल जर्नी सांगितली. तिचा पण काय पास्ट होता, तिचा पण ती पास्ट सांगितला आणि नकळत मला असं म्हणजे मी दिवसानुदिवस तिच्या प्रेमामध्ये जास्त म्हणजे अडकायला लागलो. हां. आणि काय माहीत पण तिचं इंटेन्शन तसं नव्हतं. मग ती म्हटली की मी तुम्हाला दादा म्हटलं तरी चालेल का? मग दादा म्हटल्यानंतर चालेल का म्हटलं. मग माझ्याकडे आता तो वेळ होता की माझ्या मनातल्या गोष्टी मला आता व्यक्त करायच्या होत्या. तर ना जे काय होतं ते मी त्याला सांगितलं की म्हटलं की तुमचे विचार खूप छान आहेत, तुमचा स्वभाव खूप छान आहे. आणि मी स्टार्टिंगला आता कसं होतं की फोनवरतीच होतात का तुम्ही? हा, फोनवरतीच होतो. आणि स्टार्टिंगला त्यांना विचारलं की तुमची कास्ट कोणती, कारण की इन फ्युचर मला माहीत होतं की हा समाज हा गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाही. मग आम्ही एका कास्टचं निघालो. मग परत ना ओळखी पाळखी निघाल्या, कुठून आहात, काय आहात, हे ते. मग आम्ही ओळखी पाळखी निघाल्यानंतर आम्ही रिलेटिव्स निघलो. रिलेटिव्ह निघाल्यानंतर मग मी सांगितलं की तुमच्याबद्दल म्हणजे मी असा चुकीचा गैरसमज करून घेऊ नका, पण ॲज तुम्ही बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनर म्हणून माझ्यासाठी मला असं वाटतं की परफेक्ट आहात. पण तुम्ही पण काही दिवस वेळ घ्या, कारण की शेवटी तुम्ही माझं प्रोफाईल व्हेरीफाय करा. प्रोफाईल व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटलं तर आपण एकमेकांसाठी ना एक ऑलमोस्ट 6 महिने वेळ देऊ आणि 6 महिने वेळ देऊन जर तुम्हाला वाटलं परफेक्ट आहे तर मग तिथून आपण ते पुढं गोष्टी कंटिन्यू करू. मग त्यांना ही गोष्ट ही आवडली, कारण की नकळत त्यांच्याही मनामध्ये ही गोष्ट होती, पण तीही त्यांनाही व्यक्त होत आली नाही. कारण की आम्ही ज्यावेळेस ना बिझनेस रिलेटेड किंवा ना पर्सनल गोष्टी शेअर करत होतो ना, त्यावेळेस आमच्या वाईब्स मॅच व्हायच्या, आमचे थॉट्स मॅच व्हायचे. आमचे थॉट्स मॅच व्हायचे. मग ती गोष्ट झाल्यानंतर ठरलं की आता आपण 6 महिने वेळ द्या. मग मी माझ्या मम्मी पप्पाशी ओळख करून दिली. मग मम्मी पप्पाशी पण ती छान बोलायची.
परत माझ्या बहिणीशी मला सख्खी बहीण नाही पण माझी मावस बहिणीशी ओळख करून दिली, माझे रिलेटिव्ह मेंबर्सशी ओळख करून दिली. कारण की मला माहीत होतं की फक्त ते आम्ही जरी इन फ्युचर लग्न केलं तर हे फक्त नवरा बायकोचं नातं नसणार आहे, तिला खूप सारे नाती जपावे लागणार आहेत. एक थोडं तरी तिला म्हणजे हे येऊ शकतं की बाकीच्या लोकांचा अंदाज येऊ शकतो किंवा ना ओळख होऊ शकते. आणि मला एक पहिल्यापासून असंच होतं की यार एक पोरगी फक्त एखादं स्थळ म्हणून पाहुणे येतात, पाटावरती बसतात, पोरगीला काही 4 प्रश्न विचारतात, 5-10 मिनिटात हल्ली बोलायला वेळ देतात आणि त्याच्यावरून डिसाईड ठरतं की त्या पोरीने अख्खं आयुष्य त्या माणसासोबत पुढं घालवायचं. हे मला पहिल्यापासून म्हणजे जरी मला सख्खी बहीण नसेल तरी पण मला ही गोष्ट आवडत नाही की जर एखाद्या माणसाला जर पूर्ण आयुष्य कोणासोबत जर घालवायचं असेल तर ते मला असं वाटतं की थोडा वेळ एकमेकांसोबत त्यांनी टाइम स्पेंड केला पाहिजे आणि टाइम स्पेंड करून एकमेकांशी ओळखलं पाहिजे, एकमेकाच्या ज्या हॅबिट्स आहेत किंवा बाकीच्या अदर गोष्टी आहेत आणि ओळखून ते पुढं गोष्टी कंटिन्यू करायला पाहिजे. आणि तेच माझं विचार होते आणि मला तसंच करायचं होतं. मग ते माझ्या घरच्यांशी बोलायला लागली, मीही माझा जो चालू काय स्टेटस होता तो सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करायचो, काय बिझनेस मीट असतील, काय प्रत्येक गोष्ट मी तिच्याशी शेअर करायचो. आणि मग नंतर फायनली असं ठरवलं की आपण आत्ता आपलं वाईब्स तर मॅच होतात, आपले थॉट्स तर मॅच होतात, तर आपण काय करू की आता तू स्ट्रगल जर्नीला तू इम्प्रेस झाली पण तुझ्या घरच्यांना माझ्या स्ट्रगल जर्नीशी काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. घरच्यांना जे हवं असतात ते फक्त रिझल्ट हवे असतात. अर्थातच. हां, तर मला एक थोडासा टाईम दिल्यानंतर माझं प्ले स्टोअरला ते ॲप येतील. ॲप आल्यानंतर मला माहीत होतं की कमीत कमी नाही म्हटलं तर महिन्याला 20-25 लाख रुपये तर बिझनेस भेटणार होता. कारण की माझ्या बिझनेस ॲनालिस्ट पण मीच आहे, डेटा ॲनालिस्ट पण मीच आहे आणि मार्केट रिसर्च पण मी केलेलं होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला एक मोठं सांगतो गोष्ट म्हणजे माझ्याकडे खूप सारे इन्व्हेस्टर अजूनही येतात की आम्ही फंडिंग करतो प्रथमेश तुझ्या प्रोजेक्टला, आम्ही ह्या गोष्टी करतो. पण कसं होतं की एखादा स्टार्टअप असेल ना तर स्टार्टअपचा वीक पॉईंट काय असतो की त्याच्याकडे फंडिंग नसतं. बरोबर. आणि ज्याच्याकडे पैसा असतो ना तोच वीक पॉईंट पकडतो की मी तुला एवढं फंडिंग देतो, तू मला एवढी इक्विटी दे. पण माझं बिझनेस माइंड आहे, मला माहित होतं की माझ्या कंपनीचं इन फ्युचर म्हणजे नेक्स्ट 1 year 2 year काय व्हॅल्युएशन होणार आहे. त्यामुळे मला एवढं फास्ट कोणाकडून इन्व्हेस्टमेंट हवी म्हणजे नको होती, म्हणून मी इन्व्हेस्टमेंट घेत नव्हतो. मग आणि तिला तीही गोष्ट मी क्लिअर केली की आत्ता सध्यालाही मी काय म्हणतो की करोडो रुपयाच्या गाडीमधून फिरू शकतो किंवा काय, माझ्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट आहे पैसे कमवणं. म्हणजे माझ्याकडे क्वालिटीज आहेत, माझ्याकडे तेवढं स्किल आहेत की आणि मी कोणाचीही बिझनेस आयडिया कॉपी करत नाही. मार्केट रिसर्च करून मार्केटमधले जे प्रॉब्लेम असेल आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे माझा बिझनेस. अर्थातच. हां, मग ती गोष्ट होती. आणि नकळत आमचं मॅसेज परत ना कॉलवरून आम्ही व्हॉट्सअपवरती बोलायला लागलो, व्हॉट्सअपवरून परत इन्स्टावरती बोलायला लागलो. आणि तिच्या भावाला मला माहीत नव्हतं की तिचं जे इन्स्टा आय डी आहे ती तिच्या भावाच्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे. अच्छा. मग तिच्या भावाला ती गोष्ट समजली. तिच्या भावाला ती गोष्ट समजल्यानंतर तिच्या भावाचा तिला फोन आला की मी शेतात आहे, तू ये शेतात. शेतात आल्यानंतर ती शेतात गेली. शेतात गेल्यानंतर तिच्या भावाने तिला समजून सांगितलं, काय गोष्टी इमोशनली केल्या की मी रेल्वेच्या रोलाखाली जाऊन जीव देईन, तुला आम्ही एवढं लहानाचं मोठं केलं, तू कशी काय मग आमच्या घरच्यांना म्हणजे आम्हाला विसरली, तू 2 दिवसाच्या प्रेमाखातीर तू एवढ्या कशा काय गोष्टी पुढं कंटिन्यू केल्या हे ते. मग ती गोष्ट कंटिन्यू केल्यानंतर मला तिचा मेसेज आला, मग मला तिचा फोन आला. मग मी तिच्या भावाशी काय गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो की जे काय आहे ते मिसअंडरस्टँडिंग आहे, मी आत्ताही घरी येऊन तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो. पण शेवटी कसं आहे की गावाकडे म्हणतात का ना मुलगी म्हणजे काचेच्या भांड्यासारखी असते की मुलीची इज्जत. जर मी गावाकडे गेलो असतो सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या असत्या तर ते 4 भावकीतल्या लोकांनी पाहिलं असतं आणि परत त्याच गोष्टीचा विषय कंटिन्यू झाला असता. तर मी त्याला त्यावेळेस म्हणत होतो की आपण कुठं तरी बाहेर भेटूया, जे काय आहे ते मिसअंडरस्टँडिंग आपण क्लिअर करूया आणि हे करू. पण ते कसं होतं की थोडंसं तो गावाकडचा होता, त्यामुळे त्याला कुठं तर समजणं मला काय बोलायचं होतं किंवा मला काय त्याला समजावायचं होतं ते त्याला समजलं नाही फक्त. आणि उलट घेतलं का त्याने? हा, त्यांनी उलट घेतलं. बरं. आणि उलट आता त्याचं काय झालं की त्याचा एक असा ग्रह झाला की मी त्याच्याशी एवढं छान बोलत होतो, तो म्हटला की हा मार्केटिंगचा माणूस आहे, हा गोड बोलून मॅन्युप्युलेट करतो. जर सपोज समोरचा माणूस जर रागात बोलत असेल, जर मी त्याला रागात प्रत्युत्तर दिलं, ह्याचा अर्थ काय की हा माणूस रिअल आहे. पण समोरचा माणूस रागात बोलतोय ना, आपण शांत डोक्याने म्हणजे शांत बोलतो की यार असं नाही तसं नाही असं, तू ये भेटू आपण बोलू आणि जे काय ते कम्प्लीट करू, तर त्यांनी चुकीच्या वेळी घेतलं की हा मार्केटिंगचा माणूस आहे आणि हा गोड बोला माणूस आहे. अच्छा. हा, मग ती गोष्ट झाल्यानंतर
मला तिचा फोन आला की जर तुमच्यात जर तुम्हाला मी खरंच हवे असेल तर तुम्ही 6 महिन्यात या, जे काय आहे ते तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करून आणि घरच्यांशी बोला. मग मी त्यावेळेस तिच्या भावा देखील त्यात सांगितलं की हा मी 6 महिन्यात येतो, तू फक्त शांत राहा. आणि ती येऊन मला काय म्हणली स्टार्टिंगला की मी येऊन तिला काय म्हटलं की आता 6 महिने प्लीज आपण एकमेकाशी कॉन्टॅक्ट करायचं नाही, कारण की अजून काय तर मिसअंडरस्टँडिंग होईल आणि अजून काय तर न्यू प्रॉब्लेम क्रिएट होतील. आजही माझ्याकडे ते मेसेज आहेत फक्त. त्यावेळेस तिचा मेसेज आला की सर प्लीज मला काही करून गमवू नका. आणि जे मेसेज आत्ता तिने पाठीमागं जी बोललेली होती ना, तीच गोष्ट मला आत्ता त्रास देते की म्हणजे आता जे म्हणतात की मूव ऑन हो, ह्यातून बाहेर पड. पण ती जी बोललेली आहे ते नाही ना विसरू शकत की मला गमवू नका हे ते. मग ती गोष्ट झाल्यानंतर तिचा मला मेसेज आला की मी म्हटलं की 6 महिने माझ्याशी तू कॉन्टॅक्ट करू नको. आणि थोड्याच वेळानंतर तिचे काय टेक्स्ट मेसेज आले, व्हॉइस मेसेज आले. आणि मला काही माहीत नव्हतं स्नॅपचॅट काय असतं. माझं प्रोफाईल जे आहे ते फक्त मी इन्स्टा आणि लिंक्डइन ह्याच गोष्टी फक्त यूज करतो. तिला मी म्हटलं की 6 महिने तू माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नको, पण तिला 6 मिनिटही राहवलं नाही. 6 महिन्यानंतर मला ती लगेच मेसेज केला की तुम्हाला सर स्नॅपचॅट माहीत आहे का. मग स्नॅपचॅट माहीत आहे का नंतर मग मला माहीत नव्हतं स्नॅपचॅट. मग मी स्नॅपचॅटवरती तिने एक ID क्रिएट करायला लावली. मग आणि ती म्हटली की जे काय असतील अपडेट ते मी तुम्हाला अपडेट देत राहिले इकडल्या. चालतंय म्हटलं. मग तिथून मग स्नॅपचॅटवरती आमचं बोलणं चालू झालं कंटिन्यू. आणि घरी म्हणजे जे काय होतं ते सगळं नॉर्मल होतं, म्हणजे असं बिझनेस रिलेटेडच गोष्टी होत्या. आणि ती गोष्ट झाल्यानंतर आम्ही ठरवलं की यार आपण फक्त आता फोनवरतीच बोलतोय, आता आपण भेटलं पाहिजे. म्हणजे भेटलं पाहिजे. मग आम्ही सोलापूरमध्ये भेटलो. सोलापूरमध्ये भेटल्यानंतर तिथं पण फक्त कॉफी घेतली. कॉफी घेतल्यानंतर अजून आमचं नातं स्ट्रॉंग झालं. हां. मग तिथून आम्ही काय कॉमन रिलेटिव्ह शोधले. कॉमन रिलेटिव्ह मग तिची आत्या आणि माझ्या आत्याची नणंद, म्हणजे सख्या जावा लागल्या, म्हणजे घरातलंच रिलेशन लागलं. पण त्यावेळेसही तिने काही गोष्टी क्लिअर केल्या की आमचं आणि आमच्या आत्याचं म्हणजे रिलेशन ठीक नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी नाहीत. पण त्यावेळेसही मला समजलं नव्हतं की म्हणजे त्यांच्या घरच्यांचा अंदाज घेता आला नाही. मी सांगतो काय, मी प्रत्येक वेळेस इमोशनली विचार करायचो, प्रॅक्टिकली विचार कधीच केला नाही. त्यामुळं आत्ता सध्याला मला त्रास होतोय. ती गोष्ट झाल्यानंतर परत सोलापूरमध्ये भेट झाली. परत आम्ही फोनवरती कंटिन्यू बोलणं चालू झालं. माझं मेच्या फर्स्ट वीकमध्ये ॲप्लिकेशन लॉन्च होणार होतं. मे आणि जूनचं जे आहे, मी डायरेक्टली स्टेटमेंटसोबत त्यांच्या घरी जाणार होतं की हा माझा बिझनेस आहे, ह्या बिझनेसमधून माझा एवढा रेव्हेन्यू जनरेट होतं, हे माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला एक क्लॅरिटी द्यायची होती तिच्या घरच्यासनी. आणि त्या पिरियडमध्ये असं आम्ही म्हणजे त्यावेळेस आम्ही पळूनही जाऊन लग्न करू शकत होतो, कोर्ट मॅरेजही करू शकत होतो. पण मला एक होतं की जर माझ्याकडं कोणतीच गोष्ट मी कोणतंच फेक गोष्ट दाखवली नाही किंवा काय नाही, तर मग मी ह्या गोष्टीला का घाबरू. किंवा तिच्याही आईबापांनी लहानाची मोठी केली आणि त्यांना अंधारात ठेवून ह्या गोष्टी करणं म्हणजे कितपत योग्य आहे. म्हणून मी ठरवलं की जे काय असेल ते म्हणजे ॲज एक फॉर्मॅलिटी जी आहे ते आपण फॉलो करायची. तिच्या घरचे येतील, माझं प्रोफाईल व्हेरीफाय करतील, माझं घरचं पाहतील, सगळ्या गोष्टी माझ्या घरचे जातील, तिच्या घरच्या पाहतील आणि मग तिथून पुढं त्या गोष्टी कंटिन्यू होतील. आणि आमच्या दोघांचाही एक खोटा भ्रम होता की हे 100% दोन्हीही, मला माहीत होतं की माझ्या घरचे तर कधीच रिजेक्ट करणार नाहीत तिला. आणि तिलाही असं वाटलं की एवढी घरची माणसं चांगली असतील किंवा एवढा पोरगा कर्तबगार असेल तर घरचे का ना करतील. म्हणजे आमच्या दोघांचा हा फक्त एक काय म्हणतात की अंधविश्वास होता, हा भ्रम होता. आणि ह्या भ्रमापोटी आम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत. पण आता कधी कधी असं वाटतं की यार लाईफमध्ये एक अपॉर्च्युनिटी ती डोअर नॉक करते आणि आपल्याला जर समजलं ना त्यावेळेस आपण खरंच डोअर ओपन केला पाहिजे. पण आपण काय करतो की आपल्याला त्यावेळेस समजत नाही. तसं मी जर ना पाठीमागच्या 2-3 महिन्यापूर्वी जर ना ह्या गोष्टी जर ॲटलिस्ट कोर्ट मॅरेज जर करून ठेवलं असतं तर आज मलाही त्रास झाला नसता किंवा तिलाही त्रास झाला नसता त्या गोष्टीचा. अच्छा, कोर्ट मॅरेजला मग त्यांची इच्छा होती का कोर्ट मॅरेज करायची? होती इच्छा. अच्छा. हा, पण मी काय झालं की मी सांगतो का, मी कलियुगात तुकाराम महाराज बनायला गेलो की मी असा विचार केला की नको कोणालाही अंधारात ठेवून ह्या गोष्टी करणं योग्य नाही. मग आणि एक सांगतो ना भ्रम झालता ना की का रिजेक्ट करतील, कारण की माझ्याकडे जर सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर कशाला, म्हणजे कुठल्याच मुलीचे आई वडील रिजेक्ट करणार. आणि शेवटी आईबापाचं सुख, म्हणजे आईबापाला काय वाटतं की
जे माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा बेटर लाईफस्टाईल माझ्या मुलीला भेटावी. आणि त्या तर गोष्टी होत्या ऑफकोर्स माझ्याकडं. मग ती गोष्ट झाल्यानंतर सोलापूरला भेट झाली. परत अजून फोनवरती कंटिन्यू बोलणं झालं. मेमध्ये माझं ॲप्लिकेशन लॉन्च होणार होतं. मी जूनमध्ये पाहुणे होऊन येणार होतो आणि जूनमध्ये जर ते पसंत झाले असतं तर आम्ही सप्टेंबरपर्यंत लग्नही करणार होतो. आणि माझ्याकडे कसं होतं की मी सगळं एक प्रॉपर प्लॅन बनवला की माझ्याकडून एवढे पैसे येतील, मी ह्या गोष्टी ह्या करेल, मी त्या गोष्टी त्या करेल. आणि मी माझ्याकडं त्यावेळेस ना एका प्रोजेक्टमधून पैसे आलते आणि तिची इच्छा होती की माझी पहिली जी कार होती ना लाईफमधली पहिली कार, तिनं मी थार गाडी ही बुक केली. थार गाडीचा तिचा जो तिची जी बर्थ डेट आहे ना, ती बर्थ डेटचा नंबरही बुक केलता. सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त आमच्या दोघांमध्येच होतं की तिचा बर्थ डेट होता ना, ती थोडासा VIP आहे. म्हणजे तिचा जो बर्थ डेट आहे ना ती 10 जानेवारी आहे. बरं. मग ते कसं होतं की 1001 म्हणजे 1000. मग ती फक्त आमच्या दोघांतच ठरलं की जे बर्थ डेट जे असेल ना, कोणाला जर सांगितलं ना, फक्त आपल्या दोघांमध्ये सिक्रेट राहील. जे काय असेल ते हे जे फक्त माझ्यासाठी VIP नंबर नाही, ही तुझी बर्थ डेट आहे. मग तिला ज्यावेळेस मी थार गाडी बुक केली ना, थार गाडी बुक करायच्या वेळेस ही व्हिडिओ कॉल केला. सगळ्या गोष्टी म्हणजे क्लिअर झाल्या की ॲज अ म्हणजे आम्ही भ्रमात होतो की ती माझी बायको, मी तिचा नवरा, म्हणजे लग्नाच्या अगोदर. आणि एवढी क्लॅरिटी होती की हे 100% होणारच आहे. ती गोष्ट झाल्यानंतर पुढं तिच्या घरी समजलं. तिच्या घरच्यांनी व्हॉट्सअपचे काहीतरी मेसेज पाहिले. व्हॉट्सअपचे मेसेज पाहिल्यानंतर ती घरच्यांना त्याच्या अगोदर काय झालं की आमचं असं ठरलेलं की अगोदर तिच्या भावाला माहीत होतं. तिच्या भाव आणि तिनेही मला तिच्या फॅमिलीमधलं काय गोष्टी सांगितल्या होत्या की तिचं फॅमिली बॅकग्राऊंड कोण आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांच्या घरातले डिसिजन मेकर कोण आहेत हे. तर मला तिने सांगितलं की तिचे जे चुलत भाव आहेत ते चुलत भाऊ डॉक्टर आहेत आणि ते थोडंसं एज्युकेटेड आहेत आणि तिच्या घरातले जे पण काय निर्णय तेच घेतात. पण मी तिला काय म्हणत होतो की आपण काय करू डायरेक्टली, जर आता तुझं पहिल्यांदा कोणाला समजलं, तुझ्या सख्या भावाला समजलं. तुझा सक्का भाऊ जर साईडला ठेवून जर आपण चुलत भावाकडे जर गेलो तर ते सख्या भावाच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज होईल की मी हिच्याबद्दल एवढा चांगला विचार करूनही मी सक्का भाव असूनही एकदा माझ्याशी तिने ह्या गोष्टी क्लिअर केल्या ना, डायरेक्टली चुलत भावाशी जाऊन ह्या गोष्टी क्लिअर करते. पण ह्या गोष्टी आणि ती जेवढी तिच्या चुलत भावाला चांगलं समजत होते तसं मी त्या माणसाला जेव्हा ऑब्झर्व केलं तेवढा तो माणूस नाही चांगला निघाला. तो खूप घातकी माणूस निघाला. बापरे. आणि त्याने खूप मोठा म्हणजे तिचाही खूप मोठा घात केला आहे आणि माझाही खूप मोठा घात केला आहे. आता तुम्हाला हे पुढं सांगेनच मी काय गोष्ट झाली. मग ती गोष्ट घरी समजल्यानंतर तिच्या घरी समजलं आणि तिने काय केलं की डायरेक्टली मग माझ्या पप्पांचाच नंबर दिला. तिच्या घरच्यांना. मग माझ्या पप्पांना नंबर दिल्यानंतर पप्पांशी बोलणं झालं ह्या त्या गोष्टी. पप्पांशी बोलणं झाल्यानंतर पप्पांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा आपण कसे रिलेटिव्ह लागतो काय ह्या गोष्टी. परत तिच्या वडिलांचा मला फोन आला. आजही सांगतो की मला तिच्या वडिलांनी एकही अपशब्द वापरला नाही किंवा तिच्या भावाने अजूनपर्यंत म्हणजे एकही चुकीचा शब्द वापरला नाही. म्हणजे ते लोक म्हणजे भले ते त्यांचे जे रक्ताचे नाते असतील त्यांच्याशी त्यांचा संबंध कसा आहे ते काही घेणं देणं नाही. पण माझ्याशी तरी मला म्हणजे आरेतुरूच्या भाषा किंवा शिवीगाळ ही कोणत्याही प्रकारचं. पण जे बाकीचे जे लोक होते म्हणजे जे चुलत भाव, मावस भाव, हे लोकांनी परत भावकी गावकी ही लोक एकत्र आले आणि ह्या लोकांनी परत मला मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. मग शिवीगाळी म्हणा किंवा बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी केल्या. मग तिच्या वडिलांचा मला फोन आला. वडिलांचा फोन आल्यानंतर मला सांगितलं की तुमचा मला बायोडाटा पाठवा. बायोडाटा पाठवा म्हणल्यानंतर मग मी त्यांना बायोडाटा पाठवला. बायोडाटा पाठवा म्हणल्यानंतर मी त्यांना माझ्याकडे तर बायोडाटा रेडी नव्हता किंवा माझा असा प्लॅनच नव्हता की मला लग्न करायचं आहे किंवा कोणाला बायोडाटा शेअर करायचा आहे. त्यामुळे मग ते बायोडाटाचा तर काही विषयच नव्हता. मग मी त्यांना सांगितलं की मला वेळ द्या, मी तुम्हाला उद्या बायोडाटा पाठवतो. झालं. परत असं मला वाटलं की यार तिला अजून त्रास देत असतील. परत मी त्यांना फोन केला की तुम्ही रागात आहे, थोडंसं शांत राहा, शांत विचार करा आणि तुम्ही जसं समजता तसं कोणतीही गोष्ट झाली नाही. आम्ही पूर्णपणे मॅच्युअर्ड होऊन विचार केला किंवा सगळ्या गोष्टी पाहून ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे. तिचा 15 मिनिटानंतर वडिलांचा फोन आल्यानंतर तिचा वडील असे रिॲक्ट झाले की तुमच्या तर तुम्ही घेऊन जावा. म्हणजे परत मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की नाही म्हटलं की तुम्ही रागात आहेत, तुम्ही थोडंसं शांत व्हा, शांत विचार करा, तुम्ही माझा बायोडाटा पहा आणि परत ठरवा. परत म्हटलं की आमच्या मुलीचं लग्नच करायचं नाही.
अच्छा, म्हणजे त्यांची स्टेटमेंट टाइम टू टाइम टाइम चेंज होत गेली. म्हणजे परत 15 मिनिटं समोरल्यानंतर परत म्हणले की तुम्ही बायोडाटा पहिल्यांदा म्हणले की काय की तुमचे आहे तुम्ही घेऊन जावा. दुसऱ्यांदा म्हटले की नाही, दुसऱ्यांदा म्हणले आमच्या मुलीचं लग्नच करायचं नाही. आणि तिसऱ्यांदा म्हणले की बायोडाटा पाठवा. आणि परत म्हणले की जे पण काय असेल ते आमच्या घरातले सर म्हणजे कोण, त्या मुलीचा चुलता, तिच्या वडिलांचे भाव. आणि डॉक्टर म्हणजे कोण, सरांचा मुलगा, म्हणजे त्यांचा तिच्या वडिलांचा पुतण्या डिसिजन घेतील. बरं चालतंय म्हणलं. मग मी दुसऱ्या दिवशी बायोडाटा पाठवला. बायोडाटा पाठवल्यानंतर त्या मुलीला ज्यावेळेस घरी समजलं त्यावेळेस तिला मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आल्यानंतर पण ते काय झालं की त्या रागाच्या पिरियडमध्ये तिच्याकडून फोन घेणंच त्यांना म्हणजे लक्षात राहिलं ना. परत मला त्याचा मेसेज आला की सर बी पॉझिटिव्ह, काही होणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही येताना तुमचा बायोडाटा किंवा तुमची जी पत्रिका आहे ते गोष्टी घेऊन या. आणि मला समजत नाही की मला आता ह्या सिच्युएशनमध्ये काय करावं. त्यावेळेस मी तिला फक्त एवढाच मेसेज केला होता की तू कर्मावरती विश्वास ठेवते ना, तसं मी पण कर्मावरती विश्वास ठेवतो. कोणत्याच गोष्टी आपण चुकीचं वागलो नाही किंवा आपण चुकीचं नाही, फक्त त्यांना समजण्यासाठी थोडासा वेळ लागेल. फक्त तू तुझी काळजी घे, ज्या काय गोष्टी होतील त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मी हँडल करेन. तेवढा लास्टचा फक्त तोच मेसेज झाला. तो मेसेज झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मी बायोडाटा पाठवला. अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस एकमेकांसोबत बोलत होता, आता भरपूर अशी कपल किंवा ज्यांचं एकमेकांसोबत प्रेम असतं, मुलं काय करतात, पळून जातात. मग तुमच्या डोक्यात नाही का आलं की बाबा चला पळून जावं, किंवा असं तुम्ही तिला म्हणले नाही का की बाबा पळून चल? सर विषय काय झाला एक सांगतो की माझं जे घर आहे ते पूर्ण अध्यात्माशी जोडलेलं आहे, किंवा माझ्या गळ्यामध्ये ही तुळशीची माळ आहे. किंवा मी तुम्हाला सांगितलं काय की मी कर्मावरती खूप विश्वास ठेवतो. कारण की ज्याच्याकडे गुर कर्माचा ॲसेट असेल ना, त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात काहीतरी गोष्टी भेटतात. आणि मला यार असं वाटायचं की जर ह्याच ठिकाणी माझी बहीण असते किंवा तिच्याशी कोण गोड बोलून जर डायरेक्टली लग्नापर्यंत जर विषय नेत असेल तर ते चुकीचं आहे ना. त्यावेळेस मला असं वाटलं की तिच्या घरच्यांना अंधारात ठेवून ह्या गोष्टी करणं कितपत योग्य आहे. आणि सांगितलं ना, तिच्या घरच्यांबद्दल एक भ्रम झाला की माझ्या पण मनात आणि तिच्या पण मनात एवढं सर्व गोष्टी छान असताना रिजेक्ट का करतील. बरोबर. कारण की मी कोणतं फेक प्रोफाईल दाखवलं नाही, किंवा कास्ट सेम आहे, रिलेटिव्ह लागतोय, किंवा मीही आता सध्याला वेल सेटल आहे आणि सगळ्याच गोष्टी ठीकठाक आहेत. तर मग जर रीतिरिवाजाप्रमाणे जर पुढं गोष्टी जर गेल्या तर कोणत्याच गोष्टी अडचण येणार नाहीत. मग मी ह्या भ्रमात होतो आणि तोच परत भ्रम माझा फुटला. कसं काय फुटला म्हणजे नंतर ज्यावेळेस घरी समजलं, जसं आम्ही ठरवलं की जरी घरी समजलं तरी घरची ही गोष्ट, हे आमचं जे रिलेशन आहे ते ॲक्सेप्ट करतील आणि ॲक्सेप्ट करून त्या गोष्टी व्हेरीफाय करून आम्हाला परत ते सहखुशीने दोघांचं लग्न लावून देतील. पण कुठं तर त्यांचा अहंकारमध्ये आला, किंवा मी म्हणू शकतो की माणूस ज्या सराउंडिंगमध्ये राहतो, आता गाव पातळीला त्याच गोष्टी चालतात. आता तुम्ही कितीही पॉलिटिक्स लीडर्स पहा किंवा ना जे हाय प्रोफाईल आहे, त्यांना कास्ट मॅटर करत नाही, बाकीच्या कोणत्याच गोष्ट मॅटर करत, फक्त तुम्हा दोघांना पूर्ण आयुष्य सोबत काढायचं आहे. तुमच्या दोघांचं जर अंडरस्टँडिंग असेल एकमेकामध्ये तर आमचं काही घेणं देणं नाही, कारण की शेवटी तुम्हाला तुमचं आयुष्य कडेला घालवायचं आहे. पण गावाकडे कसं राहतं की मान पान सन्मान किंवा काय म्हणतात की रीतिरिवाज त्या गोष्टीमुळं त्या गोष्टी पुढं कंटिन्यू होऊ शकल्या नाहीत. मग आता 6 महिने झालेले आहेत, म्हणजे 6 महिने झाले त्या पिरियड. कोणत्या पिरियडला? त्या पिरियडला आता 6 महिने झाले होते की नाही का, घरच्यांनी तुमचे वडील वगैरे बोलले? 4 महिने झाले सर. 4 महिने झाले. ओके, तर आता 4 महिने झाले त्या गोष्टीला. मग तिथून पुढे मग कसं गोष्ट? सर मग ती घरी समजल्यानंतर मी माझ्या घरच्यांना घरी फोन केला. घरच्यांनी पण सांगितलं की तुम्ही जसं समजता तसं आमचा मुलगा नाही, आणि जर आमचा मुलगा असता तर ना आमच्याशी त्यांनी ओळखच करून दिली नसती. जर त्या मुलीबद्दल माझ्या मनामध्ये डिसरिस्पेक्ट असता किंवा ॲज एक काय म्हणतो की टेम्पररी अट्रॅक्शन असतं, तर मी माझ्या फॅमिली मेंबर रिलेटिव्हशी कधीच ओळख करून दिली नसते. जे काय आहे रिलेशन ते आमच्या दोघांमध्येच ठेवलं असतं. आणि माझ्या घरच्यांनी माझ्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला की म्हणजे तुम्ही जसं समजता तसं आमचा मुलगा नाही. मीही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जसं तुमच्या मुलीला समजता तसं तुमची मुलगी ही चुकीची नाही. फक्त आम्ही एकच ठरवलं की
जर आपल्याला जर आयुष्य सोबत काढायचं असेल तर आपण एकमेकासाठी थोडासा टाइम देऊ आणि एकमेकाला ओळखू अगोदर आणि समजून घेऊन मग पुढं त्या गोष्टी कंटिन्यू करू. बरोबर. पण नकळत घरी समजलं आणि घरी समजल्यामुळं काय तर मिसअंडरस्टँडिंग झालं आणि मिसअंडरस्टँडिंगमुळं पुढं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले. मग तिच्या घरच्यांना मी नेक्स्ट डे बायोडाटा पाठवला. बायोडाटा पाठवल्यानंतर मला बायोडाटाचा रिप्लायच आला नाही. बायोडाटाचा रिप्लाय आल्यानंतर तिचा जो डिसिजन मेकर होता म्हणजे तिच्या आयुष्याचा, तिचा जो मी म्हटलं की चुलता आणि चुलत भाव तो डॉक्टर, त्याला मी आज घातक हा शब्द वापरतोय, जो आमच्या रिलेशनमध्ये त्यांनी खूप विष टाकलं किंवा प्रत्येक वेळेस तो विषच टाकत आला. मग मी त्यांना फोन केला की त्यांना मी स्टार्ट टू एंडपर्यंतची सांगितली जर्नी की ओळख कशी झाली काय हे त्या गोष्टी क्लिअर केल्या आणि त्यांना म्हटलं की प्लीज फक्त म्हटलं की तुम्ही शिकलेला आहे, म्हटलं तुम्ही एज्युकेटेड आहे तर तुम्ही माझं प्रोफाईल गोष्टी माझं जे पण काय प्रोफाईल आहे ते व्हेरीफाय करा आणि तिथून पुढं जर तुम्हाला तर त्या गोष्टी आवडल्या तर मग तुम्ही हे कंटिन्यू करू शकतो आपण. पण तेही त्यावेळेस ना हा म्हटले की मी तिच्या घरच्यांशी बोलून घेतो त्या गोष्टी, जरी माझ्यावरती जरी त्यांनी जबाबदारी टाकली असेल तरी मी तिच्या घरच्यांशी बोलून घेतो. त्यांनी घरच्यांशी बोलले न बोलले मला काय माहीत नाही. नंतर मी एक दिवस वेळ दिला पण एक दिवसात त्यांचा काहीच रिप्लाय आला नाही बायोडाटा पाठवल्यानंतर. मला असं वाटायला लागलं की यार मी जर इकडं जर शांत राहिलो तर त्यांच्या मनात अजून काही खूप सारे गैरसमज होतील. मग मी डायरेक्टली काय केलो, मी डायरेक्टली पुण्यावरून डायरेक्टली गावी गेलो. गावी एका दिवसामध्ये 300-300 400-400 किलोमीटरनं मी वन डे बाईकवरती हे रनिंग केलेला आहे. मी घरी गेलो, घरून डायरेक्टली तिच्या चुलत जो चुलत भाव होता त्या चुलत भावाला गेलो, चुलत भावाला भेटलो. चुलत भावापाशी जे काय होतं ती सगळी गोष्टी सांगितली. माझं प्रोजेक्ट काय, मी किती दिवसात माझं जे प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे त्यातून माझा रेव्हेन्यू किती जनरेट होणार आहे किंवा जे तुम्ही समजता तसं त्या कोणत्याच गोष्टी नाहीत. फक्त आम्ही एक समंजसपणाने किंवा एक मॅच्युरिटी ठेवून हे विचार केलेला की आम्हाला जर पुढं आमचं रिलेशन कसं कंटिन्यू करायचं आहे. बाकीच्या पोरांना जसं जज करता तसं तुम्ही मला जज करू नका आणि तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करा. आणि त्यावेळेस खूप सारी रिक्वेस्ट केल्यानंतर तिथं रडलो मी अक्षरशः. बापरे. म्हणजे कारण की मला जे मनातून जो हुंदका होता ना तो आवरताच आला नाही आणि मला फक्त कंटिन्यू तेच गोष्ट डोक्यात यायची की सर काही करून मला प्लीज फक्त गमवू नका. आणि ज्यावेळेस तिला मारहाण केली ती त्यावेळेस ना मला असा तिने एक पोज दिली की बी पॉझिटिव्ह आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील. मग एवढं सगळं झालं पण मग इकडं तुमचं जे स्टार्टअप चालू होतं मग ते कसं ते चालू होतं की सर त्यामध्ये खूप सारे लॉसेस झाले. लॉसेस म्हणजे मी माझ्या कोणत्याही क्लायंटचे कॉल रिसिव्ह केले नाहीत. म्हणजे मेंटली खूप स्ट्रेसमध्ये होतो. जसं सांगितलं ना ज्यावेळेस मला पैशाचा लॉस मला माहित होतं की मी रिकवर करू शकतो. पण नात्यामध्ये जो झालेला जो लॉस आहे ना तो माझ्याकडून तरी लवकर रिकवर होणं आताही शक्य नाही. मग त्यावेळेस एकीकडं माझी फॅमिली होती कारण की माझे घरचे मी स्ट्रेसमध्ये असल्यामुळं घरचे टेन्शनमध्ये असायचे. दुसरीकडे माझं प्रेम होतं. मला तिची पण काळजी होती की यार तिला तिकडली लोक कोणत्या प्रकारे जज करत असतील. तिसरी अशी गोष्ट होती की माझं इकडला एक स्टार्टअप मी रन करतोय. माझ्या डेव्हलपरशी काय असायच्या त्या मीटिंग अटेंड करू शकलो नाही किंवा माझे जे चालू बिझनेस होता त्या चालू बिझनेसमध्ये लक्ष देता आलं नाही. म्हणजे एका वेळेस सगळ्या गोष्टी आल्या त्या पूर्ण मी डिस्टर्ब आणि आत्ताही डिस्टर्ब झालेला आहे. पण आता कुठं तर मेंटली स्टेबल झालोय. म्हणजे एकीकडे प्रेम होतं, दुसरीकडे माझी फॅमिली होती, तिसरीकडे माझा बिझनेस होता, चौथीकडे माझा स्टार्टअप होता. म्हणजे ह्या एवढं गुंतलेलं होतं मला ह्यातून बाहेर पडणं खूप अवघड होतं. नंतर मग तिचे जे त्यांच्या घरातलं जो डिसिजन मेकर आहे त्या डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना जे काय गोष्ट होती ती सगळी गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितल्यानंतर तिथं मी अक्षरशः रडलो. म्हणजे मला तिथं म्हणजे स्वतःवरती म्हणजे स्वतःला आवर पण घालता आला नाही. आणि त्यांना फक्त एकच सांगितलं आणि तिथं त्यांनी हा शब्द वापरला की आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणते की तुमचं बरोबर आहे, मी एक थोडंसं इमोशनली त्यामध्ये गुंतलेले होते पण तसं काय प्रेम बी माझं नाही आणि तुम्ही जे सांगचाल त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे. ज्यावेळेस मी डॉक्टरांना भेटलो त्यावेळेस ते डॉक्टरांच्या तोंडून शब्द ऐकले आणि ऑटोमॅटिक माझ्या डोळ्यातून धारा आल्या. पण धारा आल्या त्या ठीक आहे पण तरी पण असं मन तयार नव्हतं की बाबा ती म्हणली असेल म्हणून.
मग ती गोष्ट झाल्यानंतर मी तिथं त्यांना कन्व्हिन्स केलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि परत मी डॉक्टर म्हटलं की मी संध्याकाळ जातो, त्यांच्या घरच्यांशी बोलतो आणि त्यांच्याशी बोलून तुम्हाला रिप्लाय देतो. रिप्लाय दिल्यानंतर मला कंप्लीट मी त्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की एकीकडं बिझनेस, दुसरीकडं फॅमिली, तिसरीकडं प्रेम आणि चौथीकडं हा स्टार्टअप म्हणजे ह्यात पूर्ण असं गुरपटलं. मला ह्यातून बाहेर पडणं खूप अवघड होतं, पण सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की जे मिसअंडरस्टँडिंग झाले ते मला क्लॅरिटी द्यायची होती की तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलाय आणि आपण शांत बसून बोलून डिस्कशन करून हा गैरसमज दूर काढू. मग ती गोष्ट झाल्यानंतर मी मला ते कंटिन्यू ती रात्र मी पूर्ण जागच राहिलो डॉक्टरांना भेटून आल्यानंतर. मग मी पहाटेचा डॉक्टरांना मेसेज केला की डॉक्टर काय झालं. पहाटे 5लाच मेसेज. आजही माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत किंवा मी माझ्या घरच्यांचा नंबर दिला डायरेक्टली डॉक्टरांना पप्पांचा की तुम्ही पप्पांशी पण बोला म्हणून येते. तर डॉक्टरांचा पप्पांना फोन गेला. पप्पांचा फोन गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणले माहीत आहे का, मी तुमच्या मुलाला बघितलं, बोललो तुमच्या मुलाशी हे ते, तुमचा मुलगा काही चुकीचा नाही आणि तो खूप चांगल्या गोष्टी करतोय आणि त्याचं म्हणजे त्यांनी माझी खूप तारीफ केली माझ्या पप्पांसमोर. पण मी मुलीच्या घरच्यांशी बोललो, पण मुलींच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की जे काय आहे ते आम्हाला क्लास 1 क्लास 2ला गव्हर्नमेंट जॉब असेल त्यांनाच द्यायचा आहे. आणि डॉक्टरनी काय केलं पप्पांना म्हणजे एक काय म्हणतो की माझी तारीफ केल्यानंतर पप्पांना चेंज केलं. म्हणजे पप्पांना डॉक्टरांनी माइंड डायवर्ट केला, त्यांचा पूर्ण माइंड डायवर्ट केला. मग पप्पा पण काय म्हणले, पप्पा बोलत म्हणले की बरं असू द्या, काय अडचण नाही. मग तशीच तिच्यासारखी जर कोण स्वभावाची असेल आपल्या पै पाहुण्यामध्ये तर एखादी मुलगी बघा मग तुमच्या नजरेखाली. आणि नंतर मग मला डायरेक्टली पप्पाचा फोन आला की डॉक्टरांचा फोन आला, डॉक्टर असे म्हणतात. आणि पप्पाने मला डायरेक्टली असं सांगितलं की हे, पण पप्पाने मला हे सांगितलं नव्हतं की डॉक्टरांना मी असं बोललोय म्हणून. आणि मग मी डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर तुमचं पप्पांशी बोलणं झालं, काय हे झालं हे ते. तर डॉक्टर म्हणले की तू वडिलांशी बोलणं झालं ह्या त्या गोष्टी आणि तिच्या घरचे काय तयार नाहीत आणि तुमच्या घरचे असे पप्पा असे म्हणलेत की एखादी चांगली मुलगा. तर विषय चांगला वाईटचा नव्हता. म्हणजे मला माहिती आहे की तिच्यापेक्षाही मला छान भेटू शकते, कारण की मी आहे वेल सेटल आहे किंवा शेवटी कसं होतं की लोक आता सध्याला प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी बघतात. मग मी डॉक्टरांना तिथं कन्व्हिन्स केलं की डॉक्टर म्हणलं की प्लीज म्हणलं ह्या अशा काय गोष्टी नाहीत म्हणलं, जरी पप्पा बोलले असतील तर म्हणलं की पप्पा पण गावाकडचे आहेत म्हणलं आणि ते बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले असतील, पण म्हणलं की मी आरती सोडून नाही विचार करू शकत कोणाचा. मग तिथं सांगितल्यानंतर आणि मी म्हटलं की मी तिच्याशिवाय नाही राहू शकत म्हणलं, कारण की ते खूप वेगळी पोरगी आहे म्हणलं आणि मी फक्त तिच्या स्वभावाच्या आणि तिच्या स्वभावाच्या किंवा तिच्या विचाराच्या श्रीमंतीमध्ये प्रेमात पडलोय म्हटलं इथे. आणि मग डॉक्टरनी वेगळीच पोज घेतली, आरेतुरीच्या भाषा वापरली. तुला सांगितलं कळतं का नाही एकदा की विषय सोडून दे म्हटलं, विसरून जात नाही म्हणजे हे ते. मग त्यावेळेस त्याही माणसाला मी कोणताही चुकीचा रिप्लाय दिला नाही. मला सहन होत नव्हतं त्याचं बोलणं हे त्या गोष्टी, त्रास होत होता, पण ते मी डायरेक्टली फोन कट केला. फोन कट केल्यानंतर परत एक थोडासा टाईम पिरियड जाऊन दिला. परत नंतर मी डबल गावी गेलो. गावी गेल्यानंतर परत एक त्या टाईम पिरियडमध्ये मला तिच्या काकांचा नंबर तिने शेअर करून ठेवला मावशीचा. मग तिच्या मावशीला माझ्याकडं तिच्या मावशीचा नंबर होता. मग तिच्या मावशीशी माझं बोलणं झालं. त्यांना पण सांगितलं की अशी ओळख झाली, आपण रिलेटिव्ह निघतोय आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा आणि बघून तुम्ही गोष्टी मग ठरवा पुढच्या काय ज्या गोष्टी असतील ती. मग त्या गोष्टी ते म्हणले की चालतंय म्हणली की आम्ही बोलून घेतो त्यांच्याशीही. आणि म्हणलं की मी डॉक्टरांशी बोललो तर तिने पण तिच्या मावशीचा पण रिप्लाय असाच होता की त्यांच्या घरातले जे हे आहेत म्हणजे जे डॉक्टर हे असतील तर त्यांच्याशी बोलून आम्ही सांगतो. मग त्यावेळेस मी तिच्या मावशीला ज्या काय गोष्टी होत्या किंवा तिचे जे काका होते त्यांना क्लिअर सांगितलं की मी त्यांना खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. किंवा आता त्यांनी त्यांची लँग्वेज पण चेंज केली, त्यांनी त्यांचा टोन पण चेंज केला आहे. आणि मला एक
तिने एक गोष्ट म्हणजे सांगितलं, म्हणजे माझ्याशी पहिले ज्यावेळेस बोललेले ना ते आठवते. त्यावेळेस तिने असं सांगितलं की सर आमची एवढी परिस्थिती नाजूक आहे की आमच्या घरी जर यायचं म्हटलं ना तर लोक लाजतात. म्हणजे कोण फॅमिली मेंबर कोणी असतील, म्हणजे XYZ रिलेटिव्ह, आणि जे आपलं जे सक्क जे असतं ते सक्क असतं आणि जे लांबचं जे नातं असतं ते लांबचं असतं नातं. आणि तिने तिच्या भावाशी ही गोष्ट क्लिअर केली ती. आणि मग मला तीच गोष्ट आठवली की यार ज्या आता हे चुलत भाऊ म्हणून तिच्यावरती पूर्णपणे, कारण की तिचे वडील जे आहेत ते वडिलांची जे डिसिजन घेण्याची जे क्षमता, जे पॉवर ते कमी आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या पुतण्यावरती किंवा त्यांच्या भावावरती जबाबदारी सोपवली. पण मग त्या लोकांनी काय करायला पाहिजे होतं, बरं बाबा आहे ना तुझं, तू शिकलेला आहे, आता डॉक्टर शिकलेले आहेत किंवा त्याचे सरही शिकलेले आहेत, तर आपण जाऊया बघूया, आणि जर आम्हाला जर गोष्टी ह्या कुठं खटकल्या किंवा काय जर चुकीच्या दिसल्या तर आपण हे इथंच थांबूया. ॲटलिस्ट एवढं जरी बोललं असतं तर तिला बरं वाटलं असतं. पण ह्या लोकांनी काय केलं की माझ्याबद्दल तिच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला. की म्हणजे काय की ह्याचं बाहेर कुठं अफेअर असतील, तुझ्यासारख्या भोळसर पोरी किंवा निरागस पोरी त्यांच्याशी गोड बोलणं, मॅन्युप्युलेट करणं आणि त्यांना फसवणं, ही पोरांचा असा धंदा असतो, ह्या त्या गोष्टी. मग जे काय असेल ते आता तिलाच माहीत असेल की माझ्याबद्दल काय गोष्टी काय बोलले असतील, कारण की माझ्या पाठीमाग काय बोलले ते तर मला काहीच माहीत नाही कोणत्या गोष्टीची. मग तेवढं झाल्यानंतर तिच्या मावशी काकाशी बोललो. मावशी काकांनी ह्या त्या गोष्टी सांगितल्या आणि मग मावशी काकाचा फोन तिच्या घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या पायाची खालची जमीनच हादरली की बाबा हा कोणाकडून पण आता कॉन्टॅक्ट करायला लागलेला आहे. अच्छा. म्हणजे परत चुलत भावाचा मी नंबर काढला, आता मावशी काकाचा नंबर काढला. तिच्या चुलत भावाचा डॉक्टरला कन्व्हिन्स केलं, डॉक्टरने आरोतुरीच्या भाषा वापरल्या परत त्या म्हणजे. आणि त्या टाइम पिरियडमध्ये मग तिचा दुसरा एक चुलत भावाने एंट्री मारली, म्हणजे भाऊकीतला कोण असेल. अच्छा. त्याने डायरेक्ट परत म्हणजे सक्का भाव, मी सांगतो काय, तिच्या सख्या भावाने एकही उलटा अपशब्द वापरला नाही किंवा शिवीगाळी केली नाही, तिच्या वडिलांनी शिवीगाळी केली नाही. तिचा चुलत भाव आला, तुझा चुलत भावा म्हणला की तुझ्यासारखे असे 20-25 लाख रुपये कमवणारे रोज माझ्या सहाय्या घ्या येतात, किंवा ते XYZ काय बोलला किंवा खूप पातळी सोडून बोलला की नको नको त्या घाण शिव्या वापरल्या. म्हणजे मी सांगूही शकत नाही, एकदम खालच्या लेवलच्या, म्हणजे ते कोणाच्याच डिक्शनरीमध्ये शिव्या नसतील तशा शिव्या वापरल्या. त्या ह्या माणसाला मी चुकीच्या पद्धतीने रिप्लाय दिला नाही, कारण की मला माहित होतं की ह्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यांनी शिव्या दिल्या म्हणून मी शिव्या देणं, मला वाटत नव्हतं की मी म्हणजे ॲटलिस्ट मी आता एवढ्या चांगल्या माणसात बसतो, फिरतो, वावरतो, त्या लोकांकडून एवढं तर शिकलोय की जेवढं तुझ्याकडे पेशन्स लेवल पाहिजे, आता समोरचा माणूस रिॲक्ट होतोय त्याला कसं आपण रिप्लाय देणं हे मला चांगल्या प्रकारे जमतं. म्हणून मी त्यावेळेस त्याला एवढंच म्हणायचो की फक्त माझा आरती. मग त्यांनी तिला कॉन्फरन्सला घेतलं. कॉन्फरन्सला घेतल्यानंतर तो म्हटला की त्याला पण फास लावीन, तुला पण फास लावून मारून टाकेन. म्हणजे तिचे आई वडील पण तिला कधी बोलले नसतील किंवा तिचा भाऊही तिला बोलला नसेल सक्का. हा भाऊ किल्ला काय म्हणतोय, येऊन तुला डायरेक्ट फास आणि तुला पण मारून टाकेल आणि तिला पण मारून टाकेल, असं तसं. आणि नको नको ते गोष्ट, म्हणजे तो मला त्याच्या बोलण्यावरूनच समजलं की अननेसेसरी इंटरफेअर केलं, आणि त्याच्या बोलण्यावरूनच समजलं की यार हा कोणत्या क्वालिटीचा आहे. मग ती गोष्ट झाल्यानंतर त्यांनी परत तिला कॉन्फरन्सला घेतल्यानंतर ती घाबरलेल्या अवस्थेत होते. आणि तिने मला सांगितलं की मी घरच्यांच्या अगेन्स्ट काय जाऊ शकत नाही, आणि माझे वडील 4 दिवसापासून त्यांनी म्हणजे काय खाल्लं नाही. आता शेवटी कसं होतं की एक पोरगी बापासाठी हळू होऊ शकते, तिचं काळीज मी मान्य करू शकतो, कारण की स्वतःच्या डोळ्यासमोर जर ना, म्हणजे आईबाप, आता समजा मी पोरगा आहे, मी जर खात नव्हतो तरी माझे घरचे उपाशी राहायचे, घरची मानाची तू का जेवला तर मी जेवतो, मग मला जेवायचं लागायचं ना घरच्या खातीर. तसं तिलाही तिच्या बापाच्या सुखासाठी किंवा त्या गोष्टीसाठी तिने मला सांगितलं की आपण इथं थांबूया. त्यावेळेस मला तिने कॉन्फरन्सला घेतलं आणि त्यावेळेस ही त्यांनी शिवीगाळी, म्हणजे त्यावेळेस ते तिच्याचे भाऊकीतला जो चुलत भाऊ होता त्यांनी शिवीगाळी केली, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. तिच्याशी मला कॉन्फरन्सला घेऊन दिलं. कॉन्फरन्स कॉलवरती ती बोलली की म्हणजे माझ्या घरचे जे पोरगी ज्यावेळेस तिला मारहाण केली त्यावेळेस मला सांगते की बी पॉझिटिव्ह, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, कर्मावरती विश्वास ठेवा आपण, आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. आणि तीच पोरगी परत 3-4 दिवसानंतर अशी म्हणते की मला इथं थांबा. त्यावेळेस मी असं म्हणू शकत नाही की आता लोक काय म्हणतात की पोरी बदलतात, लग्नाची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस पोरी बदलतात, किंवा
मला काय लोक म्हटले की तिने तुझा पैशासाठी वापर करून घेतला किंवा ती सायकॉलॉजीचा स्टडी करते, तुझ्यावरती एक एक्सपेरिमेंट केला. मला माहित आहे ना ह्या बाकीच्या लोकांनी तिच्यासोबत टाइम स्पेंड केला नाही ना, ती कशी आहे ती कशी नाही हे मला माहित आहे. त्यामुळं आणि जरी बाकीची लोक तिला माझ्याबद्दल जसं तिच्या मनात विष कालवणारी तिच्या घरातली होती, तसं तिच्याबद्दलही माझ्या मनात विष कालवणारे माझे रिलेटिव्ह होते. म्हणजे ते विष कालवण्याचं एकच होतं की बाबा तू तिच्याबद्दल निगेटिव्ह विचार कर आणि ह्या गोष्टीतून मूव्ह ऑन होऊन तू तुझ्या कामावरती फोकस कर. पण मी तिच्यासोबत काय क्वालिटी टाइम स्पेंड केला ना, त्यावेळेस मला माहित होतं की ती कशी आहे कशी नाही. बरोबर. मग ती गोष्ट झाल्यानंतर परत त्यावेळेसही मी सांगितलं की तिथं विषय तो थांबवला. तो विषय थांबवल्यानंतर परत तिच्या मला काकाचा दुसऱ्या दिवशी फोन आला. ज्यावेळेस ती म्हटली ना की मी माझ्या घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही आणि माझे वडील 4 दिवसापासून त्यांनी काय अन्न पाणी खाल्लं नाही, त्यामुळं सॉरी, जे काय होतं ते आपण इथंच थांबूया. आणि त्यावेळेसही तिने मला अरे तुरे ही कोणतीही भाषा वापरली ना, एकदम समंजसपणे जसं आम्ही पहिलं होतो तसं हे गोष्टी केल्या. आणि त्यावेळेस यार मी पण परत एक वेळेस असा म्हणजे इमोशनल झालो यार. म्हटलं की आता शेवटी ती अशी गुंतलेली, ती मी जसं माझं करिअर, माझी फॅमिली किंवा माझा न्यू प्रोजेक्ट चालू होता किंवा बाकीच्या गोष्टीत गुंतलेलो होतो, तसं ती फक्त एकीकडे मी आणि दुसरीकडे फॅमिली ह्यामध्ये गुंतलेली होती. त्यामुळं शेवटी मी एवढा बाहेर मार्केटमध्ये फिरून किंवा एवढ्या लोकांमध्ये वावरून सुद्धा जर मी कन्फ्युजनमध्ये असेल तर तीही ऑफकोर्स होऊ शकते, कन्फ्युजनमध्ये असू शकते. बरोबर. म्हणून मी त्यावेळेस ठरवलं की जर माझ्यामुळं जर तिच्या घरच्यासनी किंवा तिला जर त्रास होत असेल तर आता आपण थांबूया. आणि जर काय असेल तर अजून वातावरण जर शांत झालं ना तर मग आपण नंतर अजून एकदा प्रयत्न करूया. पण ती गोष्ट झाल्यानंतर तिच्या चुलत्याचा म्हणजे सॉरी तिच्या काकाचा फोन आला. ज्या मी काकाशी बोलणं झालं, ज्या मावशीशी बोलणं झालं की आम्ही साडूने असा विचार केला आहे की पाहुणे होऊन येतो आम्ही आणि जर वाटलं तर बघू. तर मला त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की कधीही या म्हटलं. मग त्यांनी मला सांगितलं की माझा जो बायोडाटा होता तो इंग्लिशमध्ये होता, त्यांना मी मराठीमध्ये कन्वर्ट करून दिला आणि ती पाठवला. आणि ती पाठवल्यानंतर परत मी त्या होपवरती राहिलो की आता ती लोक येतील, बघतील, पाहतील. आणि ती काय लोक परत आलीच नाहीत. आणि परत त्यांचा असा फोन येतो की आम्ही तिच्यासाठी स्थळ काढलं आहे आणि मी माझ्या भाच्यालाच द्यायचं ठरलं आहे. म्हणजे तिच्या काका जो आहे काकाच्या बहिणीच्या पोराला भाच्यालाच द्यायचं ठरलंय. आणि तुझं आणि तिचं काय आहे का, ती तर म्हणते एकतर्फे प्रेम आहे. तर माझी चूक कुठं झाली की मी ज्या काय गोष्टी आहेत ती त्यांना पुराव्यासहित देत गेलो. आणि म्हणजे आता तिच्यात माझ्यामध्ये ज्या काय गोष्टी झाल्या त्या क्लोज बोलणं मी सगळं त्यांना शेअर करत गेलो. आणि कदाचित असं तिच्या मनात गैरसमज केला असेल की बघ की सगळीकडे पसरवतोय आपल्या दोघांच्या चाट. मग त्यावेळेस मी काय माझे व्हॉइस मेसेज तिचे आणि माझे काय व्हॉइस मेसेज होते किंवा काय टेक्स्ट मेसेज होते, ते टेक्स्ट मेसेजचे त्यांना स्क्रीनशॉट पाठवले की म्हटलं की एकतर्फे प्रेम नाही, म्हटलं आमचंही म्हटलं की आमचं दोनतर्फे प्रेम आहे, म्हटलं आम्हाला दोघांनाही एकमेकाला गमावायचं नाही. आणि विनाकारण म्हटलं की तुमच्या भाच्याच्या आयुष्याचं वाटोळं नका करू म्हटलं किंवा नका वेगळं करू म्हटलं आम्हाला एकमेकांपासून. मग ती गोष्ट झाल्यानंतर त्या काकाची ट्यूबच पेटली की हे असं काय की आमची पोरगी आणि ह्यो असा का म्हणू शकतो काय. मग ती झाल्यानंतर तिच्या काकाने मग परत कोणाला इन्व्हॉल्व केलं की म्हणजे तिचा जो मावस भाव आहे तिच्या मावस भावाची परत एंट्री झाली. आता तो डॉक्टर पार्ट साईडला राहिला, चुलत भाव साईडला राहिला. तिच्या वडिलांशी तिच्या सख्या भावाशी तर माझं बोलणंच नाही. बरोबर. पण ते जे रिलेटिव्ह होते का, रिलेटिव्ह मेंबर, काका, मावशी, चुलत भाव, मावस भाव, ह्या गोष्टी मला एकच समजतं की ज्यावेळेस तिच्या घरची परिस्थिती वीक होती किंवा तुम्ही या रक्षाबंधनला कधी तिच्या ताटामध्ये 100 रुपये ओळून टाकले का किंवा भाऊबीजेला कधी एखादा तिला ड्रेस घेऊन दिला का. आणि तुम्ही तुझ्या आयुष्याची जबाबदारी कसं काय घेऊ शकता. तिनं आयुष्य कोणासोबत घालवायचं, कोणासोबत नाही घालवायचं, बरोबर तुम्हाला तिथं नातं दिसतंय. पण ज्यावेळेस तिची खरंच वीक परिस्थिती म्हणजे हे आहे, म्हणजे मला ह्यातून असं दाखवायचं नाही की तिची घरची परिस्थिती खूप नाजूक आहे. फक्त माणूस कोणत्या लेवलला जाऊ शकतो किंवा माणूस
कोणत्या गोष्टीमध्ये कसा इन्व्हॉल्व्ह होतो, मला त्यातून हे गोष्ट दाखवायची आहे. बरोबर. आणि मला तिने तोंडाने सांगितलेली ही गोष्ट आहे. म्हणजे जरी तिने हा पॉडकास्ट जरी पाहिला ना, तरी तिला माहीत आहे की ह्यात 0.1% काय म्हणतो की 0.0% कोणतीही फेक गोष्ट नाही. जी काय आहे ती मी तुम्हाला खरं गोष्ट मानतोय. बरोबर. तुझ्या चुलत भावाची मावस भावाची एंट्री झाली. मावस भावाची एंट्री झाल्यानंतर हाय हॅलो कुठं आहे, काय काय करता काय नाही. आणि आमचं ठरलं की समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जर दोघांचं एकमेकावरती खरोखर प्रेम असेल तर मग आमचं काही घेणं देणं नाही. आम्हाला तुमची प्रॉपर्टी पण पाहिजे नाही. आणि शेवटी तुम्हाला एकमेकासोबत आयुष्य काढायचं आहे. आणि फक्त ज्या काय गोष्टी आहेत ते आपण क्लिअर करू, बसून बोलून ह्या त्या गोष्टी. आणि तिकडले पाहुणे होऊन येतील, कोण तिचे जे चुलत भाव किंवा ह्या ज्या गोष्टी होतील. पण तिचा जो चुलत भाव होता ना, चुलत भावाशी ज्यावेळेस माझं बोलणं झालं ना, त्यावेळेस मी फोन केला ना, त्यावेळेस ते मला सांगितलं की त्यांनी पण मला खूप खालच्या लेवलचा बोलला. जो डॉक्टर आहे ना, मी तुझं प्रोफाईल व्हेरीफाय केलं, तुझे 10 लफडे आहेत, तुझे 20 लफडे आहेत, तू असा आहे, तू तसा आहे, तू कमी जातीतला आहे. आता मला माहिती ना मी 96 कोळी मराठा आहे, पण त्यांनी खूप सारे हे केलं. पण त्यावेळेस मी एकच ठरवलं की तो माणूस फक्त माझ्या दारात नको आहे. कारण की जो माणूस जर एवढं मर्यादा सोडून जर ह्या गोष्टी जर बोलत असेल आणि तो पण एज्युकेटेड आहे. सपोज आपण कसं ठरतं की जर माणूस गावाकडे राहतो किंवा ना म्हणजे त्याचं एज्युकेशन काय नाही, तर समजू शकतो की बाबा तो तेवढा बोलणं साहजिक आहे. पण हा एवढा एज्युकेटेड माणसाने असं बोलणं शब्द वापरणं ते चुकीचं आहे. मग ती गोष्ट झाल्यानंतर तिथून ते पाहुणे माझे घरचे म्हणलेले या, कारण की सगळ्या गोष्टी ज्या होत्या ते म्हणजे काय कोणत्या फेक नव्हत्याच. मग त्यावेळेस ते थांबवलं. आणि नंतर असं ठरलं, मग मी तिथून पुण्यात होतो. पुण्यात जे 2-3 ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेटला पाहिलं. ॲडव्होकेट म्हणले की जर जे BNA कायदा लागतो, नोटीस लिगली पाठवू, हे करू ते करू. पण त्यातून एक असं होतं की यार शेवटी तिलाच त्रास होणार आहे आणि मला तिला त्रास होईल असं वागायचं नव्हतं. तिला तर त्रास होईलच, पण तिच्या आईवडिलांना पण तो त्रास होईल. आणि माझं एक होतं की शेवटी राग शांत झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. आणि रागातून किंवा चुकीचं अपशब्द वापरून किंवा ह्यातून काहीच निष्पन्न होत नसतं. जेवढा माणूस शांत डोक्याने विचार करेल त्यातून आपल्याला मार्ग निघू शकतो. मग ती गोष्ट झाल्यानंतर मग तुझा चुलत भाऊ एवढा छान बोलला. डायरेक्टली त्यांनी मला पुण्यातून इथं बोलवलं. मग तो म्हणत होता की तू आमच्या इकडे आहे. पण मला माझ्या मनात एक भीती होती की यार मी जर तिथं गेलो तर माझ्यासोबत ही काय गोष्ट चुकीच्या घडू शकते. कारण की जेवढा माणूस गोड बोलतो तेवढा घातकही असू शकतो. मग ठरवलं की आम्ही एक कॉमन एरिया शोधला की तुम्ही तिकडून या, आम्ही इकडून येतो. मग मी माझे इकडले काय रिलेटिव्ह होते, माझे मामा किंवा माझे दाजी जे काय होते तिकडून घेऊन आलो. मला तिकडून येताना तो म्हणला की फक्त मी आणि मुलगी येईन. आणि परत येताना म्हणला की मुलीचे भाऊन बहीण येते. पण त्यांनी ऑलरेडी तयारीने आलते तिकडून 25-30 लोक. बापरे. मग ते आल्यानंतर ठरलं रात्री 9-9:30 वाजलेल्या सगळी लोक आली. सगळ्या लोकांना म्हणजे जे शिक्षक जे होते, गुरुजी जे म्हणलेले तिचे वडील की माझा भाऊ डिसिजन घेईन, सगळे लोक रागात होती. मुलाला बोलवून घ्या म्हटल्यानंतर मला बोलवून घेतलं त्यांनी. बोलवून घेतल्यानंतर मी त्यांना जे काय ती गोष्ट सांगितली की भेटलो, त्या गोष्टी क्लिअर केल्या. किंवा त्यांना अशी भीती होती की काय आम्ही चुकीच्या गोष्टी केल्या असतील म्हणजे ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो. तर त्यांना म्हटलं की तसं कोणत्याही बिलकुल गोष्ट. आणि त्यांना एवढीच माझ्याकडून ट्रान्सपरन्सी हवी होती की बाबा हे फक्त पुढच्या स्टेजला गेले नाहीत. हे फक्त एकमेकाशी ओळख झाली आणि फक्त भेटलेत हे. आणि मग ते खूप वेळ चर्चा चालू झाल्यानंतर मी जाताना माझे 3 वर्षाचे ITR, बँक स्टेटमेंट, माझ्या जमिनीचे 7-12 खाते होतं, सगळं घेऊन गेलतो. कारण की तिथं जरी बोलले तरी बाबा हो का हे मी जे बोललोय ना तिला तोंडावर तिला समोर आणा. आणि मी ज्या गोष्टी बोललो तिला खोट्या कोणत्याही मोठमोठी हे कमेंटमेंट केलं, स्वप्न दाखवली नाहीत. जी आहे ती रियालिटी आहे. आणि मग मला असं वाटत होतं की ती लोक मला समजून घेतील, ती लोक माझ्या गोष्टी ऐकतील. आणि मग ते ऐकल्यानंतर मी त्यांना पुरावे दाखवेन. पण त्या लोकांना त्या गोष्टीचं काही घेणं देणं नव्हतं. त्या लोकांना एकच होतं की आम्हाला ही गोष्ट मान्यच नाही. मग ती गोष्ट झाल्यानंतर परत
खूप सारा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला मी तरी पण तिथं. आणि मला तितकं झालं की त्या टाईम पिरियडमध्ये मला जास्त बोलताही आलं नाही, कारण की खूप सारे वरिष्ठ लोक होते, घरातली मोठी लोक, आणि सगळ्यांपुढं बोलणार आहे काय. त्यावेळेस माझे मम्मी पप्पा सगळे होते, आणि त्यावेळेस त्यांना ही क्लिअर केलं होतं की जर मला कोणत्या गोष्टी जर चुकीच्या करायच्या असत्या तरी मीहून त्यांना टेक्स्ट मेसेज पण दाखवलं आलं की मीहून तिला मेसेज केला होता की 6 महिने माझ्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करू नको, किंवा आपण तू खानदानी बापाची खानदानी सून होणार आहेस, किंवा आपल्याला आपल्या घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत, आपल्याला जे पण काय करायचं आहे त्या घरच्यांना विश्वासात घेऊन करायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही क्लिअर केलेल्या होत्या, आमच्या दोघांकडून ही क्लिअर होत्या. मग त्यांना ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण मग तिच्या ह्यांनी चुलत्यांनी स्टँड, म्हणजे जे काय होते ते त्यांचे चुलतेच बोलायचे, बाकीचे सगळे रागातच होते, म्हणजे सगळे रागात बघायचे माझ्याकडे. आणि ते झाल्यानंतर मी त्यांच्या चुलत्यांनी सांगितलं की आम्ही असं आहे, आम्ही तसं आहे, आमचं लग्न तलवारीशी झालं आहे, वाटतं तेवढं सोपं नाही, आम्ही कापून मुंडकं ठेवू शकतो, हे ते, म्हणजे एका सरात एवढ्या मोठ्या गोष्टी, एवढ्या मोठ्या गोष्टी, आम्ही आमचं लग्न तरवारीशी झालेलं आहे, आमच्या गावची तुम्ही हिस्ट्री पहा, हे ते. मला एक माहीत आहे की जरी मी कोणाशी अपशब्द वापरले नसतील किंवा कोणाला काय चुकीच्या गोष्टी बोललो नसेल, तरी मला माहित आहे ना माझी पॉवर काय, माझी स्ट्रेंथ आहे. मला त्यांना दाखवायचीच नव्हती ना, मला नातं तोडायचं नाही, मला नातं जोडायचं आहे. जरी त्या लोकांना नातं तोडायचं असेल तरी माझ्याकडून मी नातं जोडण्याचा प्रयत्न करतोय. मग ती गोष्ट झाल्यानंतर परत त्यांनी सांगितलं, तलवारीची भीती घातली, जर आमच्या पोरीचा जर मेसेज आला तर पोरीचं मुंडकं कापून आम्ही एक ते आकलाय देवीच्या पुढं ठेवेन, ह्या त्या गोष्टी. तू चुलता आहे, तिचा बाप पण काय बोलत नव्हता, तू चुलता आहे म्हणून त्या पोरीच्या कधी आयुष्य, म्हणजे कधी 500 रुपयाची नोट तिला दिली का, पण त्या पोरीचं मुंडकं उडवाय निघाला. मला ती गोष्ट खटकली बरं का, खरं सांगतो. ज्या गोष्टी आहेत मला फक्त ह्यातून एकच दाखवायचं आहे की ज्या वेळेस ज्या पोरीचा बाप ठामपणे डिसिजन घेऊ शकत नाही, त्यावेळेस त्या पोरीचे मालक 17 जण बांधलेले असतात. 100% खरं. आणि ज्या पोरीचा बाप जर ना असा ठामपणे निर्णय घेत असू शकेल तर ना तिथं कोणाची एंट्री होऊ शकत नाही, कोणाचीच होऊ शकत. हां. पण इथं कसं झालं की 50 लोक म्हणजे जे ते गोष्ट व्हायला लागली, म्हणजे ज्यांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचे ते पण व्हायला लागले. इन्व्हॉल्व पण होऊ द्या. मी असं म्हणू शकत नाही की बाबा तिच्या घरचे थोडेसे काय की बाबा त्या घरच्यांचा डिसिजन घेण्याची पॉवर कमी असेल, कमी आहे, पण तुम्ही मग टू मच लोक येऊन चिघळणं म्हणजे चुकीचं आहे. मग माझं म्हणणं काय होतं की जर तुम्ही शिकलेला आहे, तुम्ही क्वालिफाईड आहे, तर तुम्हाला एवढं तरी समजतं ना चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या. हा पोरगा मग एवढा चांगला, म्हणजे ह्या पोराकडे एवढे सगळ्या अपॉर्च्युनिटी होत्या, तरी पण या पोराने कोणत्या गोष्टी चुकीच्या केल्या नाहीत. तर मग ती गोष्ट झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की मग तिथं त्या मुलीला माझ्यासमोर, माझं एकच होतं की माझा विश्वास नव्हता की मला माझ्या प्रेमावरती विश्वास होता, किंवा जी आम्ही एकमेकाला ज्या काय म्हणतो की प्रॉमिस केलं होतं एकमेकाला, ज्या आम्ही कमेंट पास केलं होतं की नाही आम्ही राहणार एकमेकांसोबत, एकमेकांना सोडून. आणि मी तिला ज्यावेळेस आम्ही रिलेशनमध्ये यायचं ठरलं त्यावेळेसही मी सांगितलं की मी खूप इमोशनल आहे, आणि तुझ्याकडून जर ना पुढे ह्या गोष्टी कंटिन्यू करायच्या असतील तरच, नाहीतर मग अन्यथा आपण इथंच थांबूया. मग त्यावेळेसही तिने सांगितलं की मला माहीत आहे की मी कशी आहे, आणि जर माझ्याकडून जर पुढे ह्या गोष्टी कंटिन्यू होणार आहेत म्हणूनच मी हे रिलेशन ॲक्सेप्ट केले, आणि आपण दोघंही चुकीचं नाही, आणि आपल्याला समोरच्या माणसाला चुकीचं प्रेझेंटेशन पण द्यायचं नाही. मग एवढ्या सर्व गोष्टी असताना त्यावेळेस ना ती मुलगी लास्टला मीटिंग मिटली, तिथं काय झालं समजवण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांनी समजून घेण्याचा प्रयत्नच नव्हता. ती गोष्ट झाल्यानंतर ती मुलगी आली, माझ्या डोळ्यात डोळे घालून ती काय म्हणते की माझं नाव हे आहे आणि मला 21 वर्ष कंप्लीट झालेलं आहेत, मी पूर्णपणे मॅच्युअर्ड आहे, तुझं माझं काही रिलेशन नाही, जे काय होतं ते टेम्पररी ॲट्रॅक्शन होतं, आणि खूप सारा माझा घरच्यांबद्दल गैरसमज झाला होता, आणि तो गैरसमज आत्ता दूर झालेला आहे, आणि हे मी कोणाच्याही प्रेशरखाली किंवा कोणत्या गोष्टीखाली बोलत नाही, मी माझ्या स्वतःच्या मनाने निर्णय घेतला आहे. एवढं बोलूनही तिच्याबद्दल अजून मलाही वाटतं की यार ती मनापासून नाही बोलली, कारण की मी तिला ओळखतो, जरी तिच्या घरच्यांनी जरी तिला ओळखलं नसेल, किंवा माझे घरचे पण असे म्हणतात की जे पोरगी एकही शब्द न डगमगता एवढा कॉन्फिडन्सनी डोळ्यात घालून तुझ्या बोलते,
तर तू त्या पोरीशी त्या पोरीबद्दल काय एवढा स्वतःला त्रास करून घेतो किंवा काय. पण मला माहीत आहे की ती चुकीची नाही. तिच्यावरती तिच्यासोबत आता जो प्रसंग आला किंवा आता ती ज्या सिच्युएशनमध्ये आहे त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे त्या सिच्युएशनमधून बाहेर पडणं तिच्यासाठी खूप वेगळं आहे. आणि शेवटी घरच्यांच्या पुढे ती हातबल झालेली आहे. अजूनही मला एकच म्हणजे ह्या पॉडकास्टमधून सांगू शकतो की जे पॅरेंट्स असतील जे पॉडकास्ट पाहत असतील ना, आणि तिने जो मला वर्ड्स यूज केलता ना, सगळी मुलं सारखी नसतात हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. जरी तुमच्याही म्हणजे तुमच्यासोबतही ह्या गोष्टी घडल्या ना, तुम्ही पॅरेंट्स म्हणून एक समजूतदारपणा दाखवा तिथं. तुम्ही त्यांना एक मान्य आहे की माणूस त्या सिच्युएशनमध्ये रागात असतो, पण राग शांत झाल्यानंतर त्याला जवळ घ्या. आणि जर तुमचा जर पोरगा असो पोरगी असो तुमच्या खातर जर ना पूर्ण आयुष्याचा जर त्याग करायला तयार असेल की बाबा माझ्या घरच्यांना जर मान्य नाही तर मी घरचे जे सांगतील त्यानुसारच मी पुढचं पार्टनर चूज करून त्याच्याशी पूर्ण लाईफ घालवेल. बरोबर. तर ना एवढा मोठा तुमचा मुलगा मुलगी जर आयुष्याचा त्याग करत असेल तर त्या मुलाच्या सुखासाठी फक्त तुम्ही एक गोष्ट ऐका ना. तुम्ही त्याचं काय म्हणतो की तुम्ही त्या माणसाला समजून घ्या. आणि जर वाटलंच की बाबा ह्या गोष्टी कुठंतरी ज्या चुकीच्या आहेत किंवा ह्या गोष्टी जशा सांगितल्या तशा नाहीत तर तिथं तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा. पण एखादी गोष्ट न पाहता न बघता फक्त अहंकाराला पेटून जर ना तुम्ही जर एखाद्याला आयुष्यभरासाठी एकमेकापासून जर वेगळं करत असाल ते खूप सारं चुकीचं आहे. शेवटी तुमचं ऍक्च्युली म्हणजे ऍक्च्युली जर तुम्ही दोन प्रेम करणाऱ्यांना जर तुम्ही बळजबरीनं जर वेगळं करताय तर ते खरंच लय मोठं पाप आहे. आणि सगळ्यात मोठं पाप काय माहिती आहे का, खरं सांगतो की यार एकामेकाबद्दल विष कालवणं. खरं म्हणजे एखाद्या नात्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग करणं, विष कालवणं हे खूप मोठं पाप आहे. आणि पैशाचा झालेला लॉस किंवा फायनान्शियल लॉस माणूस कसाही रिकवर करू शकतो. बरोबर. पण नात्यामध्ये जो झालेला जो लॉस आहे ना तो नाही शेवटपर्यंत रिकवर करू शकत. खरं. आणि जर एखादी दोन व्यक्ती जर दोघांचे थॉट्स मॅच होत असतील, दोघं जर एकमेकासाठी जर परफेक्ट असतील तर त्यांना ते खरंच दोघं जर एकत्र आले ना खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकतात किंवा बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकतात किंवा त्यांची जी पुढची जी जर्नी आहे ते खूप हॅपीली जगू शकतात. पण जर तुम्ही तुमच्या हट्टाला पेटून जर त्या मुलीशी तुम्ही दुसऱ्या कोणाशी जरी लग्न लावून दिलं तिला आयुष्यभरासाठी त्या गोष्टीचं रिग्रेट फील होणार आहे. आणि मला शेवटी ह्या गोष्टीचं ह्या वाईट वाटतं की मी मुलगा आहे. मी काय की मी ठरवू शकतो की मला लग्न करायचं नाही, मी असंच राहीन बिना लग्नाचा, मी माझी मस्तपैकी पैसा कमवून लक्झरी लाईफस्टाईल जगेल. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात. पैशाने प्रेम नाही ना विकत घेता येत. पण त्या मुलीला बिना लग्नाचं नाहीत ना ठेवू शकत. आणि जर त्या मुलीला जर तिच्या मनाविरुद्ध जर ना कोणाशी जर लग्न लावून देत असतील किंवा घरच्यांच्या म्हणजे प्रेशर खाली तर मला तर असं वाटतं की तो समाजमान्य बलात्कारच आहे त्या मुलीवरती. ऍक्च्युली समाजमान्य बलात्कार. तर ह्या म्हणजे तुम्ही आणि खूप गोष्टी घडतायत. तुम्हाला माहिती आहे का, मुलीच्या मनाविरुद्ध जर लग्न झालं तर तो ऍक्च्युली सामाजिक बलात्कार आहे. आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टी खूप पॅरेंट्सनीही समजायला पाहिजेत आणि मुलांनीही समजायला पाहिजेत. आता भलेही तात्पुरतं हे असू शकतं, पॅरेंट्सनी काही दिवस बघितलेले असतात, पण जिथं माणसं जेन्युइन आहेत तिथं नातं जोडायला काहीच हरकत नाही. माझं तेच म्हणणं आहे की मी म्हणू शकतो की जसं मी आहे तसं बाकीचे पोरं असू शकत नाहीत किंवा जसे तिच्या घरचे पालक आहेत तसे बाकीचे पालक असू शकत नाहीत. बरोबर. पण ऍटलिस्ट ते तुम्ही सिच्युएशन पाहून तुम्ही डिसिजन तरी बरोबर घेऊ शकता. इव्हन टोकाचं पाऊल उचलणारी पण लोक आहेत. म्हणजे आता ह्यामध्ये मी त्यांनाही प्रत्युत्तर देऊ शकत होतो. माझ्या सगळ्या गोष्टी होत्या पण मला नातं जोडायचं होतं, मला नातं तोडायचं नव्हतं. आणि ह्या पॉडकास्ट म्हणजे येण्याचं काय की आता मला हेही माहीत आहे की जरी हे माझं रिलेशन प्रायव्हेट असलं, आता मी पब्लिक करतोय, पण मला एक आहे की जर हे पॉडकास्ट बघून जरी एक 5-10 पालकांचं जरी डोळे उघडले किंवा त्यांनी तेवढा जर समजूतदारपणा दाखवला तर माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत ना. ते 5-10 म्हणजे जे लोक आहेत जे म्हणजे ज्याची लव्ह स्टोरी आहे किंवा जे आत्ता रिलेशनमध्ये आहेत
आणि ते रिलेशन ते तिच्या घरचे ॲक्सेप्ट करते सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून. माझ्यासाठी तेच खूप मोठं पुण्याची गोष्ट आहे. जसं पापाची गोष्ट आपण केली तशी माझ्यासाठी ही पुण्याची गोष्ट आहे. बरोबर. भले मी पब्लिक प्लेसवरती आता ही गोष्ट माझा पॉडकास्ट जाणार आहे, बाकीचे लोक पाहणार आहेत, किंवा मला आता इन फ्युचर मला आता सगळीकडे लग्नासाठी ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो ना, की ह्याचं कुठं तर बाहेर रिलेशन होतं. बरोबर. म्हणजे हे लोकांना म्हणजे पब्लिकला माहीत होणार आहे. मी एकच ठरवलंय, मी आयुष्यात कधी सांगतो, कारण की प्रेम ही अशी गोष्ट आहे. मी ज्यावेळेस बारामतीमध्ये माइंड मिरॅकल्स म्हणून आहे तिथं गेलो, म्हणजे मानसोपचार केंद्रामध्ये, तिथं पण खूप सारा रडलो. यार लोक सहज बोलून जातात की तुझ्या आयुष्यातली पहिली पोरगी असल्यामुळे तुला त्रास होतोय, किंवा तुझ्या आयुष्यातलं पहिलं रिलेशन असलं. यार प्रेम ही अशी गोष्ट आहे का बाबा, आवडली तिच्या घरची नाही म्हणत सोडून दिली. प्रेम जपता आलं पाहिजे, प्रेम अनुभवता आलं पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो की जे ब्रेकअप पॅचअपवाले जे असतात ना, ते खरंच सांगतो ते फक्त एक टाइमपास असतो. खरं प्रेम खूप वेगळं आहे. खऱ्या प्रेमासाठी खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. आणि जो शेवटी काय म्हणतो की एक नशिबा गोष्ट असते. माझा तर नशिबावरती विश्वास नाही. मला असं मी आत्तापर्यंत ज्या पण काही गोष्टी झाल्यात ना, मी माझं नशीब स्वतः लिहिता आलोय. बरोबर. आणि माझी खरंच अजून कळकळीची विनंती आहे तिच्या घरच्यांना की नका एवढी तिरस्काराची वागणूक देऊ. आम्ही म्हणजे असं कोणत्याही चुकीच्या गोष्टी वागलो नाही, किंवा चुकीच्या गोष्टी वागलो नाही किंवा बोललो नाही. तुम्ही फक्त आम्हाला समजून घ्या. आणि सर, आपल्या पॉडकास्टच्या मार्फत जर तुम्हाला काही त्यांना संदेश द्यायचा असेल किंवा त्यांना काही तुमची इच्छा व्यक्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. ओके, मी निश्चितपणे सांगेन की सर, तिचे जे घरचे फॅमिली मेंबर आहेत त्यांना अजून एकदा मी रिक्वेस्ट करेल की अजूनही वेळ गेली नाही. शांत डोक्याने विचार करा, कुठं चुकलोय त्या चुका दाखवा. आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल आम्ही चुकलोय, तर आम्हाला आमच्या चुका दाखवा. म्हणजे आम्हालाही समजेल की बाबा आम्ही कोणती म्हणजे चूक केली. आणि जे आत्ता जे तुमचे रिलेटिव्ह इन्व्हॉल्व होतात, म्हणजे तिचे काका, तिचे मावस भाव, चुलत भाव, ते लोक तिच्या आयुष्याचा डिसिजन मेकर बनू शकत नाहीत. कारण की शेवटी तुम्ही तिला जन्माला घातलेला आहे. आणि जरी काय इन फ्युचर कमी जास्त झालं तर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहा. आणि माझी कळकळीची विनंती आहे की अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही या बघा, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा. आणि मला असं वाटत नाही की कोणत्याच मुलीच्या आईबापाला वाटावं की आमच्या मुलीचं वाईट व्हावं. तुम्ही तुमच्या जागी योग्यच आहे. फक्त एकच आहे की तुम्ही ज्या सराउंडिंगमध्ये राहता त्यामुळं तुमच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे, किंवा त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या वेळी पाहताय. पण तुम्ही जर माझं प्रोफाईल व्हेरीफाय करचाल किंवा तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल ना, तर निश्चितपणे तुम्हाला पण पटेल की आम्ही कोणत्याही गोष्टी चुकीच्या वागलो नाही. आणि मला एक सांगायचं की सगळ्या पालकांसाठी, की सगळ्या पालकांचं म्हणणं असतं की ज्यावेळेस मी ह्या टाईम पिरियडमध्ये म्हणजे आता ह्या सिच्युएशनमध्ये आहे, खूप वेळा बोललं जातं की त्याने तुला लहानाचं मोठं केलं किंवा 20-22 वर्ष सांभाळलं आणि त्यांना विसरून तू कशी काय 6 महिन्यात त्या माणसाचा विचार करू शकते. तीही पूर्णपणे मॅच्युअर्ड असते. जरी तुम्ही 20-22 वर्ष तिला सांभाळलं असलं तरी तिला कोणासोबत पुढचं आयुष्य काढायचं आहे. समजा ती लाईफचा फक्त आता 1% भाग जगले, अजून 3% भाग बाकी आहेत. आयुष्याचं 4 भाग जरी केलं, समजा आपण 80 वर्ष माणूस जगतो, साधारण गावाकडे 20 वर्षात लग्न केलं जातं. 20 वर्ष आईबाप सांभाळ करतो, तिथून पुढं 60 वर्ष तिला दुसऱ्याकडे राहायचं असतं. तर ना तिला 60 वर्ष कोणासोबत काढायचे आहेत, कोणासोबत घालवायचे आहेत. आणि ती जर घरच्यांना जर कन्व्हिन्स करत असेल की बाबा माझ्यासाठी हा परफेक्ट आहे, तुम्ही ह्या गोष्टी जाऊन चौकशी करा, व्हेरीफाय करा आणि मला परमिशन द्या, तर निश्चितपणे तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. इथं मला अजून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की ती मॅच्युअर झालेली आहे, ती तिचा स्वतंत्र डिसिजन घेऊ शकते. पण आपण कितीतरी असे मॅटर्स पाहतोय की लव्ह मॅरेज केलेले आहेत आणि आज मुली न माहेरी असतात ना त्या मुलाच्या घरी असतात. म्हणजे मुलांनी कितीतरी अशा लव्ह मॅरेज करून मुलींना सोडून दिलेले आहे. लिटरली त्यांना मुलं आहेत. माझ्याकडे बऱ्याच अशा केसेस येत आहेत. तुम्ही काय गॅरंटी घेता की तुम्ही त्या मुलीचं एवढं संगोपन करू शकता किंवा तिला सांभाळू शकता? आता सर एक तुम्हाला सांगतो, आता तुमचा हा पॉईंट क्लिअर आहे मला. जर नात्यामध्ये जर ट्रान्सपरन्सी नसेल ना, आता हे कसं की लव्ह मॅरेज एक राहतं की जाऊन ते आळंदीमध्ये लग्न करणं किंवा कोणत्याच गोष्टीची चौकशी न करणं,
किंवा कोर्ट मॅरेज करणं, डायरेक्टली ते दोघंच डिसिजन घेतात. पण आमचं रिलेशन खूप वेगळं आहे. आम्ही पूर्ण फॅमिलीला इन्व्हॉल्व करतोय की जरी इन केस भविष्यात जर आमच्या दोघांच्या काही गोष्टी होणारच नाहीत, पण जरी खटकल्या तरी ती 4 लोक येऊन आम्हा दोघाला एकत्र करू शकतात. बरं. आणि दुसरा पार्ट कसा आहे की तू मला आवडते, मी तुला आवडतो, भाड में जाने दो दुनिया, म्हणजे त्यांना काही घेणं देणं नाही. मग त्यावेळेस ते कसं असतं की मला वाटतं की ते टेम्पररी किंवा ते फिजिकल फक्त अट्रॅक्शन असू शकतं, फिजिकल अटॅचमेंट असू शकतं. एक्झॅक्टली. पण जो माणूस इमोशनली कनेक्ट होतो ना, त्यावेळेस त्याला तिचा लुक्स मॅटर करत नाही, तिचा फॅमिली बॅकग्राऊंड मॅटर करत नाही, फक्त तिचा स्वभाव मॅटर करतो किंवा ती काय माहिती तो माणूस तो वेगळ्याच दुनियेत जगायला असतो. त्यामुळं तुमचं मला क्लिअर झालं की बाबा लव्ह मॅरेज सक्सेस पण होत नाहीत, लव्ह मॅरेज सक्सेस पण होतात. पण तुम्हाला जसं सांगितलं ना, प्रत्येक पालक जसं तिच्या घरचा आहे तसा असू शकत नाही, किंवा प्रत्येक मुलगा माझ्यासारखाही असू शकत नाही. माणसामध्ये पण खूप सारे बदल आहेत. मला तुम्ही आज अख्ख्या आपल्या महाराष्ट्र, आज आपल्याला पूर्ण आपल्या चॅनलला पूर्ण महाराष्ट्र पाहतो, तर तुम्ही सगळ्यांना कमिटमेंट करा की तुम्ही तिचा, जरी तुम्हाला ती मिळाली तरी तुम्ही तिचा चांगला सांभाळ करणार. 100% सर. मी तुम्हाला आजही कारण सांगतो की आम्ही असं समजा की मुलीच्या साईडनं आहोत, म्हणजे मुलीच्या पॅरेंट्सच्या साईडनं आहोत. सर मी तुम्हाला सांगू का, मला भटकण्यासाठी खूप सारे मार्ग केले. म्हणजे ॲटलिस्ट ज्यावेळेस तिच्या घरच्यांकडून ते रिजेक्ट केलं झालं ना, त्यावेळेस खूप चांगलं, म्हणजे मला नजर तरी चांगली आहे, जरी नजरेने जरी ती आवडत असेल, म्हणजे बाकीच्या पोरी, म्हणजे मला बाकीच्या पोरींचं प्रोफाईल आलं, यार माझी एक 0.1% सुद्धा ती इच्छा झाली नाही की त्यांचा बायोडाटा ओपन करायचं, म्हणजे त्यांचं हाय क्वालिफिकेशन, फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग. मी आजही एकाच गोष्टीवरती ठाम आहे. आणि मी तुम्हाला ते सांगितलं ना, जे सायकॉलॉजीवाले मला म्हणत होते ना तुझ्या आयुष्यातली पहिली पोरगी आहे त्यामुळे तुला त्रास होतोय किंवा तू इमोशनल, मी तुम्हाला आज प्रॉमिस करतो की ती जर माझ्या लाईफमध्ये आली ना, खूप म्हणजे खूप सांगतो, खूप माझे गोल्डन डेज असतील. आणि आत्ता ज्या स्टेजमध्ये म्हणजे आत्ता जे माझी फायनान्शियल सिच्युएशन असो किंवा ना माझं जे स्टार्टअप आहे ना, ह्याच्यापेक्षा ना बेटर लाईफ मी तिला देऊ शकतो. किंवा ना म्हणजे माझी सेल्फ ग्रोथ ही ती जर माझ्यासोबत असेल ना, खूप साऱ्या गोष्टी ज्या म्हणजे 5-10 वर्षात ज्या अचीव करणार होतो ना, मी तिच्यासोबत असेल तर निश्चितपणे 2-3 वर्षात अचीव करू शकतो. नक्कीच. मी होप करतो की तुमचं लव्ह मॅरेज सक्सेस झालंच पाहिजे. मला तुमच्या शब्दांवरून वाटतंय एवढंच आहे की प्रत्येक आईवडील जे असतात ते आपल्या मुलीची काळजी करतात, आणि प्रत्येक आईवडिलांचं ते कर्तव्य आहे आपल्या मुलीची आपली मुलगी ज्या मुलासोबत प्रेम करते त्याची शहानिशा करणे. आणि मला असं वाटतं की चला ठीक आहे, आत्ता थोडे दिवस आहेत नाही का, बरीच मुलं वाट पाहतात. मला असं वाटतं की तुम्ही टू मच काळजी न करता थोडंसं जरा पेशन्सली जर घेतलं तर होऊ शकतं. तुम्ही आत्तापर्यंत प्रेमाने घेत आलेला आहात, अजूनही प्रेमानेच घ्या. कारण मला असं वाटतं की जेवढं तुम्ही गोष्टी प्रेमाने घ्याल तेवढ्या प्रेमाने खूप चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह होऊ शकतात. प्रेमाने मागितलं तर सगळं काही मिळतं. हां, सो तुम्ही जो ॲप्रोच ठेवलेला आहे तो तसंच ठेवा. मला पर्सनली वाटतं की आज नाही उद्या जाऊन ते नक्की ॲक्सेप्ट करतील. पण तुम्ही सर मला चुकीच्या वेळी जायचंही नाही. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की एकामेकाला अपशब्द वापरून किंवा टोकाच्या भूमिका त्यातून काहीच निष्पन्न होत नसतं. कारण की मी बिझनेस करतो, मला खूप साऱ्या लोकांशी डील करायचं असतं. जरी त्यांनी माझ्यावरती म्हणजे ज्या गोष्टी ब्लेम केल्यात की हा मॅन्युप्लेट करतो, हा मार्केटिंगचा माणूस आहे, यार मी तुम्हाला प्रत्युत्तर देत नाही ह्याचा अर्थ असा नाही की मी तुमच्याशी गोड बोलतोय किंवा तुम्ही ज्या भाषेत मला बोलता त्या भाषेत मी ते माझं नेचर नाही. कारण की मला तिला कमवायचं आहे, तिला गमवायचं नाही. आणि जसं मी सांगितलं ना, मला तुमच्याशी रिलेशन मेंटेन ठेवायचं आहे. त्यामुळे एक टाईम आहे, सगळी रागात आहेत, राग शांत झाल्यावरती मला माहित की सगळी आपण एकत्र येणार आहे. आणि तुम्हालाही प्राऊड फील होईल की बाबा यार खरंच हा म्हणजे जसा बोलला तसा हा आहे. की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस फोनवरती बोलणं व्हायचं किंवा हे म्हणायचे की ते तिचे आईबाप आहेत, तिने 17, 18, 20 वर्ष जे काय सांभाळलं, तू कसा काय 6 महिन्यात मालक बनू शकतो. यार मला प्रत्येक पालकाला एकच विनंती आहे की तुमच्यामुळं त्या म्हणजे जो कोण मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी दुनियादारी पाहिलेलं आहे, तिला लहानाचं मोठं करणं. सर मला या पॉडकास्टमधून सगळ्या पालकांना एकच सांगायचं आहे की जे तुम्ही मुलगा मुलगी जन्माला घालता त्यांना लहानाचं मोठं करणं हे तुमची एक जबाबदारी आहे. म्हणजे जोपर्यंत ते स्वतःच्या पायावरती स्टेबल राहत नाहीत, जोपर्यंत स्वतःचा डिसिजन स्वतः घेऊ शकत नाहीत, तुम्ही त्यांना लहानाचं मोठं करता हे काय उपकार नाहीत. तुमच्यामुळे त्यांनी ही दुनियादारी पाहिलेली असते, तुमच्यामुळे त्यांना प्रत्येक दिवस संघर्षाचा करायला लागलेला असतो.
त्यामुळे तुम्ही शांत डोक्याने विचार करा की जरी तुम्ही पालक असला तर एक काही गोष्टीचा त्यांना फ्रीडम द्या. फ्रीडम देऊन म्हणजे फ्रीडम जरी दिला तरी एखादी गोष्ट तुमच्याशी जर मन मोकळेपणे ते हलकं होत असतील तर त्यांना समजून घ्या. आणि समजून घेऊन मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून तुम्ही पुढं ठरवा की त्या गोष्टी शहानिशा करून तुम्ही ठरवा की पुढचं पाऊल कोणतं उचलायचं आहे. पण त्या व्यक्तीला फक्त तू 20-22 वर्षाची आहे, आम्ही पालक आहे, आम्हीच तुझा डिसिजन घेऊ शकतो, तू कसं काय आमच्या पाठीमागे ह्या गोष्टी करू शकते, तर हे कदाचित मला तर हे वाटतं की हे चुकीचं आहे. हे काय तर तुम्ही बंधन त्यांच्यावरती लादताय. हां, ही आता मुद्दा 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. आपली संस्कृती आहे, आपण इंडियन कल्चर आहे, याच्यामध्ये कसं असतं पॅरेंटिंग हे खूप पूर्वीपासून आलेलं आहे नाही का. तर जबाबदारी हे पॅरेंट्सच घेतात. जसे तुमचे आईवडील जशी तुमची जबाबदारी तुमच्या आईवडिलांनी घेतलेली आहे, बरोबर. तर त्यामुळं ॲज अ एज वाईज किंवा एक्सपिरियन्स वाईज त्यांना अनुभव असतात की बाहेर लोक कशी आहेत. ओके. सो प्रत्येक मुलावरती किंवा प्रत्येक व्यक्ती तेवढा इन्स्टंट ते विश्वास नाही ठेवू शकत. एक्झॅक्टली. मे बी मला असं वाटतं की त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांचा हा थॉट असू शकतो की या मुलाला थोडासा वेळ द्यावा, हा मुलगा किती वेळा वाट पाहू शकतो आपल्या मुलीची. मे बी ते पाहू पण शकत असतील. कारण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी तुमची स्टोरी पूर्ण आता ऐकलेली आहे, तर मला पर्सनली असं वाटतं की मे बी त्यांना पटतही असेल, पण प्रॉब्लेम कुठं असेल सर, खूप जास्त गडबड करणे. आता जसं तिला कोणी घेऊन नाही चाललं, एक पेशन्सली हळू पद्धतीनं, आता मे बी ह्याला टाईम जाईल थोडासा, पण मे बी जर तुम्ही त्या गोष्टीसाठी थांबलात तर होऊ शकतं. आणि मला अजून दुसरा एक प्रश्न आहे. आता तुम्ही जसं म्हणताय की आईवडिलांनी आपली मुलं सांभाळणं म्हणजे ती त्यांची जबाबदारीच आहे. तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही मला परवा दिवशी फोन केला त्यावेळेस तुम्ही म्हणले की तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, म्हणजे तुमचं बिझनेसकडे पण लक्ष लागत नाही आहे, न इकडे गोष्टी हे होत आहेत. तर ती मेंटल स्टेट म्हणजे कशामुळे एवढं सगळं होतं आहे? सर, तसं सांगायचं म्हणलं तर मी मागाशी सांगितलं की मी इमोशनली खूप आहे. मला प्रॅक्टिकली राहता आलं नाही आणि त्याच गोष्टीचा त्रास होतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता माणूस म्हणतो की तू मूव ऑन हो किंवा तू ह्यातून बाहेर पड, पण ज्यासोबत ज्या गोष्टी झाल्यात त्यालाच माहीत असतं की त्या प्रॉब्लेममधून त्याला बाहेर पडणं खूप अवघड जातं. कोणाला वाटतं की स्वतःला त्रास करून घ्यावा, पण नाही ना, माझ्याकडे शब्द नाहीत. त्रास किती होतो किंवा मी ज्या सिच्युएशनमध्ये आहे तसं कित्येक लोक त्या सिच्युएशनमधून बाहेर पडले असतील किंवा कित्येक लोक सिच्युएशनमध्ये असतील. शेवटी काय म्हणतात, मी तुम्हाला मागे सांगितलं एक गुड कर्म असतो. काय माझ्या अचानक डोक्यात विचार आला, मी एवढा स्वतःला त्रास करून घेतोय, 7 दिवसात एक चपाती खाल्ली, विकनेस आला, ॲडमिट झालो, पण ह्या लढाईपासून मला वाटायला लागलं की मागं सारायला लागलोय. मला जर ही माझी प्रेमाची लढाई जर जिंकायची असेल तर स्टार्टिंगला मला आता फिजिकली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. जर मी सगळ्या गोष्टी सोडून जर फक्त मी तिचाच विचार करत बसलो, आणि तिचाच विचार करणार आहे, पण त्याच्यासाठी मला फिजिकली तर स्ट्रॉंग राहावं लागेल ना, ही लढाई जिंकायची असेल. अर्थातच आहे. हो. मग त्यावेळेस मी असं ठरवलं की आता जे आहे ते आहे, त्या गोष्टी मी ॲक्सेप्ट केल्यात. फक्त एकच आहे, वेळ अजूनही गेली नाही आणि मी तुमच्या चॅनल थ्रू, तुमच्या पॉडकास्ट थ्रू अख्ख्या महाराष्ट्रासमोर माझं प्रेम व्यक्त करतोय. कारण की असं मी कोणताही लव अँगल किंवा कोणत्याही फेक गोष्टी किंवा कोणत्याही गोष्टीचं गोड बोलून त्याला मॅन्युप्लेट केलं नाही. आणि सगळ्या महाराष्ट्रासमोर मी माझं प्रेम व्यक्त करतो किंवा मी माझ्या प्रेमावरती माझा विश्वास आहे की काही जरी झालं तरी तिला आणि मला कोणीही वेगळं करू शकणार नाही. शेवटी एक असं आहे की आता ती फक्त नात्याच्या गुंत्यामध्ये गुरफटलेले आहे आणि तिला एकीकडं प्रेम आहे तर दुसरीकडं हे आहे घरची जबाबदारी आहे. तर तिच्या घरच्यांनी कुठेतरी एक सहनशीलता दाखवून किंवा एक समंजसपणा दाखवून तिरस्काराची भावना न देता समजून घेऊन ह्या गोष्टी व्हेरीफाय करून आमचं नातं ॲक्सेप्ट करावं. तेवढी जर गोष्ट झाली ना तर माझ्यासाठी ह्या जगातली कोणतीच मोठी गोष्ट नाही. कारण की मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की पैशाचा लॉस रिकवर करता येतो, पण नात्यामध्ये झालेला जो लॉस आहे ना, नाही लवकर रिकवर करता येत.
अर्थातच बरोबर आहे. नाही, नक्कीच मलाही तेच वाटतं की पेशन्सली जर गोष्टी घेतल्या तर दगडालाही पाझर फुटतो असं म्हणतात. आणि मला तेच वाटतं की ते मुलीचे वडील आहेत, त्यांनाही पाझर फुटेल आणि ते स्वतःचा निर्णय घेतील. आणि मला असं वाटतं कुठं ना कुठं तर आपण पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे. आणि तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला सांगताय, तर मला वाटतंय नक्कीच तुमचं ते खरं प्रेम असणार आहे. तर मी आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एवढी सांगू शकतो की अ, आयुष्यात गोष्टी येतात, कधी कधी खूप लवकर येतात, कधी कधी खूप लेट येतात. तर मला असं वाटतं जास्त विचार न करता आपण थोडंसं पेशन्सली घेतलं तर गोष्टी नक्कीच आपल्या हाताला लागतील. कारण जास्त विचाराने गोष्टी गोष्टी सुटतही नाहीत आणि त्याचं कुठलाही पर्याय निघत नाही, त्या फक्त आपल्या माइंडमध्ये घुटमळत राहतात. त्यामुळं मी तर खरंच विश करतो आणि आपले जे प्रेक्षक आहेत, हे सगळे जे प्रेक्षक आहेत, त्यांच्यामार्फत मी तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो. तुम्ही वेट करा, ती नक्कीच तुमची होईल. आणि तुमच्या लव्ह स्टोरीला तर खरंच बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच सर. Yes. सर मला फक्त एकच भीती वाटते की वेळ निघून गेल्यावरती पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. फक्त ॲज अ मला फक्त एकच आहे की मला तिला गमवायचं नाही. आणि आता सगळ्या गोष्टी मी ॲक्सेप्ट केल्या आहेत की तिच्या घरच्यांनी मला रिजेक्ट केलं आहे ह्या गोष्टी. पण कुठंतरी एक होप आहे की अजूनही गोष्टी क्लिअर होऊ शकतात. आणि राहून राहून तोच विचार येतोय कंटिन्यू डोक्यामध्ये की अजूनही आपल्याकडे वेळ आहे. पेशन्स ठेवलेत मी, पण ते मग कुठंतरी पेशन्सचा उद्रेक होतोय की या मला वाटतं ह्या काही गोष्टींची म्हणजे मी पण उत्तरं- आता असं ह्या सिच्युएशनमध्ये आहे. एकीकडे असं वाटतं की जर पेशन्स ठेवले तर खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित असू शकतात. आणि असं दुसरीकडे असं वाटतं की जर मी पेशन्स ठेवले, कोणतीच ॲक्शन नाही घेतली, तर कदाचित ती माझ्या हातातून मी गमवू शकतो. डिपेंड करतं की आपण काय रिॲक्ट होतोय, समोरच्याचं मन आपण कसं जिंकतोय. आणि मला असं वाटतं की तुम्ही असा मुलगा आहे की म्हणजे त्याचा बिझनेस सेट आहे, तो बिझनेस करतोय, त्याला सगळ्या गोष्टींचा सेन्स आहे. आणि मला असं वाटतं जेन्युइनली की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांना तुमची तळमळ समजून येईल. कारण ही तळमळ मला समजते की आपल्या प्रेमाबद्दल जो विचार तुम्ही 30 वर्षानंतर करणार होता, तो तुम्ही 24व्या वर्षीच करताय. कारण तुम्हाला वाटतं की तुमच्यासाठी तो परफेक्ट पार्टनर भेटलेला आहे. येस. सो मला पण तीच गोष्ट वाटते आणि आय एम शुअर की ह्या गोष्टी खरंच वर्कआउट होतील. आणि आपले काही प्रेक्षक पण आहेत की म्हणजे आपले प्रेक्षक तर आहेतच, ते आपल्याला खूप छान सजेशन देऊ शकतात. तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला काय वाटतंय, तुमचं सजेशन द्या. म्हणजे आम्ही दादा नक्कीच कमेंट्स वाचेल आणि ह्याच्यातून बघूया काय साध्य निघते. कारण अशी लव्ह स्टोरी आजपर्यंत आपल्या पॉडकास्टवरती आलेली नव्हती. आज तुम्ही आलात, खरंच तुमचे धन्यवाद. आणि आय होप तुमची लव्ह स्टोरी सक्सेस झाली पाहिजे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुमचे महत्त्वाचं की तुमचे विचार काय आहेत या आता जो दादांनी जो पॉडकास्ट मांडला त्याच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत मला नक्की सांगा.